ओके, सुरू करू. नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण राऊत. मित्रांनो, आज आपण इथे अर्थव्यवस्थेसंदर्भात आपण आज इथे तिसरं सेशन बघणार आहोत. आता यामध्ये आपण आतापर्यंत या त्रिशूल बॅच मध्ये आपण अर्थव्यवस्था मेन्स दृष्टिकोनातून इथे आपण महत्वाचा टॉपिक निवडलेला आहे. हा आहे नियोजन. यालाच आपण इथे पंचवार्षिक योजना असं म्हणतो. मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण हे समजून घेतलं की भारतीय अर्थव्यवस्थेला आपल्याला मुख्य परीक्षेला कोणत्या प्रकारचे प्रश्न येतात आणि एक्झॅक्टली त्याचा सिलेबस काय आहे, त्याचं एक्झॅक्टली बुक लिस्ट कोणती आहे, आणि या संदर्भात आपण एक मागच्या लेक्चरमध्ये आपण एक पॉइंट लक्षात घेतला असेल, तो आहे अर्थव्यवस्थेचे प्रकार. तर मित्रांनो, नक्कीच तुम्ही हे मागचं लेक्चर बघितलं असेल. यामध्ये आज आपलं हे दुसरा पॉइंट आहे. दुसरा पॉइंट आपण स्टार्ट करतोय आणि दुसरा पॉइंट आहे आपला या ठिकाणी इथे नियोजन किंवा पंचवार्षिक योजना. तर मित्रांनो, हा सिलेबस मध्ये कुठे पॉइंट्स आहे हे तुम्हाला मी इथे सांगणार आहे, ते लक्षात घ्या. हा पॉइंट जे आहे आपला सिलेबस जो आपण डिवाइड केला असेल, तर लक्षात घ्या, राज्यसेवा मुख्य परीक्षा भारतीय अर्थव्यवस्था यामध्ये आपले जवळपास 10 पॉइंट आपण इथे डिवाइड केलेले आहेत. तर हे संपूर्ण आपले हे 10 पॉइंट्स आहेत. आणि मित्रांनो, लक्षात घ्या, या 10 पॉइंट्स पैकी आपण आतापर्यंत कुठे आहोत आणि आपल्याला एक्झॅक्टली कुठे जायचंय, आपण या ठिकाणी इथे 2 मिनिटात चर्चा करूयात. तर लक्षात घ्या, आतापर्यंत आपण इथे या तिसऱ्या सेशन मध्ये आज आपण इथे आहोत भारतीय अर्थव्यवस्था. भारतीय अर्थव्यवस्था नियोजनाशी संबंधित मुद्दे. तर आतापर्यंत आपण अर्थव्यवस्था म्हणजे काय, अर्थव्यवस्थेचे प्रकार कोणते असतात, आपण हे समजून घेतलंय. आज या ठिकाणी इथे दुसऱ्या मुद्द्या संदर्भात डिस्कशन करणार आहोत आणि आपला हा दुसरा मुद्दा आहे नियोजन. म्हणजेच आपण याला या ठिकाणी इथे प्लॅनिंग असं म्हणतो. तर मित्रांनो, लक्षात घ्या, हे जे काही 10 पॉइंट्स आहेत, इथून पुढे आपण याच फ्लोने आपण इथून पुढे जाणार आहोत. आणि मित्रांनो, हे पॉइंट स्टार्ट करण्याआधी आपण ऑलरेडी लक्षात घेतलं होतं की आपण याच्यावरती 6 क्वेश्चन बघितले होते. तर जे काही तुम्ही आतापर्यंत जर हा सेशन बघितला नसेल, तर मागचा तुम्ही 2 सेशन बघून घ्या आणि नक्कीच तुम्हाला या मागच्या 2 सेशन मधून तुम्हाला हे पॉइंट्स इथे कव्हर होतात. जसं की भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे काय, फायदे आणि तोटे यांची चर्चा करा, 10 गुण 150 शब्द. जागतिकीकरण म्हणजे काय, देशाचे जागतिकीकरणाच्या अवस्थेनुसार प्रकार सांगा, आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास यामध्ये तुलना करा, भांडवलशाही, समाजवादी आणि मिश्र अर्थव्यवस्था यांचा तुलनात्मक अभ्यास करा. नंतर आहे मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय, मिश्र अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य सांगा, भांडवलशाही अर्थव्यवस्था आणि समाजवादी अर्थव्यवस्था यामध्ये तुलना करा. अशा प्रकारचे आपण हे 6 क्वेश्चन्स हे तुम्हाला लिहायचे आहेत. ऑलरेडी आपण याच्यावरती 2 सेशन जे काही घेतले असतील, याच्यावरती तुम्हाला नक्कीच चांगला अभ्यास केल्यानंतर, तुम्ही थोडंसं वाचल्यानंतर तुम्हाला हे 6 प्रश्न इथे नक्कीच लिहिता येईल. आणि आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून किंवा अर्थव्यवस्था हा विषय समजून घेण्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला हे समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे. तर मित्रांनो, चला तर आपण आपला इथे पॉइंट सुरू करतोय. तर तो आहे या ठिकाणी ते नियोजनाशी संबंधित मुद्दे. आता याच्यामध्ये आपण नियोजन काय आहे, आर्थिक नियोजन म्हणजे काय, देशाने कोणत्या प्रकारचं नियोजन स्वीकारलं असेल, आपण हे सविस्तर डिस्कशन करणार आहोत. पण त्यापूर्वी आपण मागच्या लेक्चरमध्ये काय काय लक्षात घेतले हे बघूयात. बघा, अर्थव्यवस्थेचे प्रकार 3 पद्धतीने आपण इथे सांगितले गेले होते. एक आहे उत्पादन घटकांच्या मालकीनुसार, नंतर आहे विकासाच्या अवस्थेनुसार, नंतर आहे जागतिकीकरणानुसार. तर सर्वात महत्वाचं आपल्याला लक्षात घ्यायचंय की उत्पादन हे कोण करते किंवा त्याची मालकी कोणाकडे आहे, याच्यानुसार याचे आपण हे 3 प्रकार लक्षात घेतलेले आहेत: भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था आणि मिश्र अर्थव्यवस्था. तर मित्रांनो, हे आपण काल म्हणजे मागच्या लेक्चरमध्ये आपण हे समजून घेतलंय. आणि यामध्ये आपण आज सध्या कोणत्या अवस्थेमध्ये आहोत हे आराखडा लक्षात घ्या. भारतामध्ये 1947 पर्यंत म्हणजे पूर्वी भारत हा प्रामुख्याने भांडवलशाही अर्थव्यवस्था होता. ब्रिटिशांनी भारताला भांडवलशाही बनवण्याचा प्रयत्न केला आणि या भांडवलशाही आपल्या भारताची वाट लागली. देशाचं उत्पन्न हे अतिशय कमी होतं. जो देश सुजलाम सुफलाम म्हणलं जायचं, ज्या देशामध्ये सोने की चिडिया म्हटलं जायचं, त्या देशाला बर्बाद करण्याचं काम या ब्रिटिशांनी केलं. कारण की त्यांची जी अर्थव्यवस्था होती ती भांडवलशाही अर्थव्यवस्था होती. त्यांनी आपल्या देशाची वाट लावली. त्याच्यानंतर दुसरा जो काही टप्पा आहे तो आहे 1947 ते 1991. मी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केलं असेल की भारताने मिश्र अर्थव्यवस्था का स्वीकारली असेल. कारण की लक्षात घ्या, भांडवलशाहीने आपल्या देशाची वाट लावली होती. समाजवादी अर्थव्यवस्था देशासाठी आपली सुटेबल नव्हती.
कारण की जर ही जर सुटेबल अवस्था असती तर आपल्याला नक्कीच समाजवादी अर्थव्यवस्था स्वीकारावी लागली असती, पण आपण ती कधीही आपल्याला ती योग्य सूट होत नव्हती. म्हणून आपले जे काही राजकीय नेते आहेत, पंडित जवाहरलाल नेहरू आहेत, यांनी जे काही फायदे आहेत भांडवलशाहीचे आणि समाजवादाचे सगळ्यांना एकत्र करत एक कॉमन आपण या ठिकाणी इथे अजेंडा तयार केला आणि हाच आहे आपला तो मिश्र अर्थव्यवस्था. म्हणजे आज आपल्या देशामध्ये जी अर्थव्यवस्था आहे ती हीच आहे 1947 ते 1991. मी म्हणेल की आज 1991 पासून किंवा 1947 पासून 2024 पर्यंत देशाची अर्थव्यवस्था हीच आहे मिश्र अर्थव्यवस्था. फक्त याच्यामध्ये लक्षात घ्या, मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये आपला जो काही झुकाव जो आहे हा केवळ समाजवादाकडे होता. कोणत्या दृष्टिकोनातून? 1947 ते 1991च्या दृष्टिकोनातून. परंतु भारतामध्ये आज जो काही झुकाव जो झालेला आहे भारताचा तो 1991 नंतर हा भांडवलशाही या अँगलने इथे झालेला आहे. आता भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे काय आपण समजूनच घेतलं असेल की ज्यामध्ये सरकारचं कोणत्याही प्रकारचं बाजारावरती नियंत्रण नसते, ज्यामध्ये एखादा व्यक्ती उत्पादन ठरवू शकतो, उत्पादन करू शकतो आणि विशेषतः त्याच्यामध्ये त्याचा कोणताही जो काही रोल आहे तो जास्त नसतो. बाजारानुसार त्याच्या किमती आणि वस्तूचे उत्पादन ठरत असते आणि या व्यवस्थेमध्ये सर्वात जास्त नफा हे उद्दिष्ट ठेवलं जातं. तर हे आहे आपली भांडवलशाही अर्थव्यवस्था. याच अर्थव्यवस्थेला आपण इथे लेजिस्फेअर इकॉनॉमी सुद्धा म्हणतो. तर मित्रांनो, आपण हे संपूर्ण डिस्कशन केलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला समजून घ्यायचंय की आज आपण या ठिकाणी इथे मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली म्हणजे नेमकं काय केलं हे मी तुम्हाला 2 मिनिटात इथे क्लिअर करण्याचा प्रयत्न करतो. तर थोडा आवाज घुमतोय का, डब होतोय? तर लक्षात घ्या, मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय आपण ऑलरेडी लक्षात घेतलं असेल, ज्याच्यामध्ये तुम्हाला माहितच आहे की 2 गोष्टींचं मिश्रण आहे. याच्यामध्ये 2 गोष्टींचं मिश्रण म्हणजे काय असेल की दोघांची अर्थव्यवस्था यांचं हे सहअस्तित्व आहे. तर एक आहे या ठिकाणी ते सरकार व्यवस्था, म्हणजे एखादं उत्पादन सरकार करणार आहे आणि एक दुसरं आहे एक उत्पादन कोण करणार आहे, खाजगी व्यक्ती करणार आहे. म्हणजे याचा अर्थ हा होतो की भांडवलशाही आणि दुसरा आहे या ठिकाणी ते समाजवादशाही किंवा समाजवादी अर्थव्यवस्था. तर ह्या 2 प्रकारच्या अर्थव्यवस्थेचं सह अस्तित्व म्हणजेच मिश्र अर्थव्यवस्था. पण लक्षात घ्या मित्रांनो, भारताने जे मॉडेल स्वीकारलेलं आहे तर ते या दोघांना आपण एकत्रित केलेलं आहे. मग आता याचं वैशिष्ट्य काय आहे? या मिश्र अर्थव्यवस्थेचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य कोणते आहे तर ते आहे नियोजन. म्हणजे आपण आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचं काय केलेलं आहे, नियोजन. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे नियोजन आपण हे कुठून स्वीकारलं असेल, तर मित्रांनो नियोजनाचा जो काही भाग आहे तो आपण स्वीकारलेला आहे सोव्हिएत रशिया या देशाकडून. कारण की मी तुम्हाला ऑलरेडी म्हटलेलं आहे की भारतामध्ये 1947 पासून तर 1991 पर्यंत देशामध्ये भले आपल्या देशामध्ये मिश्र अर्थव्यवस्था आहे, परंतु जो काही झुकाव सांगितला गेलेला आहे हा झुकाव कसा आहे, समाजवादाकडे आहे. म्हणजे आपल्या देशावरती समाजवादाचा जो काही प्रभाव आहे तो खूप जास्त होता. मग हा जो काही समाजवाद आहे तो आपण कुठून स्वीकारला असेल तर याचं उत्तर आहे सोव्हिएत रशिया. सोव्हिएत रशियामध्ये एक सर्वात महत्वाची अर्थव्यवस्था होती त्यांची समाजवादी अर्थव्यवस्था आणि या त्यांच्या अर्थव्यवस्थेमध्ये सर्वात महत्वाचं पंचवार्षिक योजना हा आराखडा त्यांच्या देशामध्ये चालू होता. पंचवार्षिक योजना म्हणजे त्यांच्या देशामध्ये प्रत्येक 5 वर्षासाठी नियोजन केलं जायचं. तशाच प्रकारचं नियोजन भारतही करू शकतो, भारताला ते करायला हवं असं नेहमी आपल्या भारताला वाटत होतं आणि म्हणून भारताने याच्यामध्ये एक नवीन एक अजेंडा स्वीकारला असेल. यालाच म्हणतो आपण या ठिकाणी ते पंचवार्षिक योजना. म्हणजे भारताची जी अर्थव्यवस्था जी असेल ती प्रत्येक 5-5 वर्षामध्ये आपण प्लॅन करणार आहोत. या दृष्टिकोनातून आपण इथे पंचवार्षिक योजना जी आहे ती आपण या ठिकाणी इथे तयार केलेली आहे. तर लक्षात घ्या, अशा प्रकारे इथे आपल्या देशामध्ये नियोजन जे आहे ते 5-5 वर्षाचं आहे, म्हणून आपण इथे याला म्हटलेलं आहे पंचवार्षिक योजना. तर हे तुमच्या इथे लक्षात आलं असेल की सोव्हिएत रशियाच्या मदतीने आपण भारतामध्ये पंचवार्षिक योजना जी आहे ती आपण स्वीकारलेली आहे. हे तुमचा जो काही ड्राफ्ट आहे हा नक्कीच इथे लक्षात आला असेल. परंतु मित्रांनो, आपल्याला थोडंसं मागे जायचंय आणि मागे जाऊन हे लक्षात घ्यायचंय की कोणकोणत्या व्यक्तींनी भारतामध्ये पंचवार्षिक योजना असावी किंवा भारताला एक आर्थिक नियोजन असावं
असं आपल्याला कोणी कोणी सांगितलं असेल हे आपण समजून घेऊयात. परंतु लक्षात घ्या, याच्यामध्ये आपण या पंचवार्षिक योजनेच्या माध्यमातून काय केलेलं आहे, कोणती पॉलिसी आपण इम्प्लिमेंट केलेली आहे, तर ही पॉलिसी आहे आपली, याचं नाव आहे आर्थिक नियोजन. म्हणजे आपल्याला आर्थिक नियोजन करायचंय. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर एक्झॅक्टली आर्थिक नियोजन म्हणजे काय, तर आपण याची व्याख्या अतिशय व्यवस्थित पद्धतीने लक्षात घेऊया की आर्थिक नियोजन म्हणजे काय. तर लक्षात घ्या, आर्थिक नियोजन याची जी व्याख्या आहे ही तुम्हाला स्टेट बोर्ड मध्ये दिलेली आहे. तुम्हाला ही आर्थिक नियोजनाची व्याख्या पाठ करून घ्यायची. बघा, उपलब्ध साधन संपत्तीचा वापर करून नियोजित यंत्रणेद्वारे निर्धारित उद्दिष्टे पूर्ण करण्याचा एक कालबद्ध कार्यक्रम म्हणजेच आर्थिक नियोजन. म्हणजे आपल्याकडे जे काही रिसोर्सेस आहेत या सगळ्यांचा आपल्याला इथे वापर करून आपली ध्येय पूर्ण करण्यासाठी आपण जो काही नियोजनबद्ध एका वर्षाचा किंवा 5 वर्षाचा किंवा जे काही विशिष्ट कालावधीचा जो काही कालावधी ठेवलेला आहे, याच नियोजनाला आपण इथे म्हणत असतो आर्थिक नियोजन. आर्थिक नियोजन खूप सोपा शब्द आहे, लक्षात घ्या. उपलब्ध साधन संपत्तीचा वापर करून नियोजित यंत्रणेद्वारे निर्धारित उद्दिष्ट पूर्ण करण्याचा एक कालबद्ध कार्यक्रम म्हणजेच आहे आर्थिक नियोजन. तर आर्थिक नियोजन याची तुम्हाला व्याख्या जी आहे मित्रांनो, ती तुम्हाला पाठ म्हणजे पाठ हवी. तुम्हाला याच्यावरती प्रश्न या ठिकाणी इथे येऊ शकतो, हे लक्षात घ्या. आपल्याला नेहमी याच्यावरती इथे प्रश्न असणार आहे, आर्थिक नियोजन म्हणजे काय. आता याच्यामध्ये आणखीन एक व्याख्या आहे, ती लक्षात घेऊयात. अर्थव्यवस्थेमधील असणारे उपलब्ध नैसर्गिक संसाधने व मानव साधन संपत्ती यांचा कार्यक्षम पद्धतीने वापर यांचं नियोजन म्हणजेच आर्थिक नियोजन. याची दुसरी व्याख्या आहे. म्हणजे आपल्याला इथे यूज केलेला शब्द आहे उपलब्ध साधन संपत्ती, पण वरती सांगितलं असेल की जे मानव साधन संपत्ती असेल किंवा नैसर्गिक साधन संपत्ती आहे यांचा जेव्हा आपण कार्यक्षम पद्धतीने जेव्हा वापर करतो, याच नियोजनाला म्हणतो आपण इथे आर्थिक नियोजन. आणि हे जे आर्थिक नियोजन आहे हे भारतातून कुठून स्वीकारलं असेल, हे आहे रशियाकडून आपण हे स्वीकारलेलं आहे. म्हणजे आता तुम्हाला इथे नियोजन, आर्थिक नियोजन ही संकल्पना आता तुम्हाला इथे क्लिअर झालेली आहे. आर्थिक नियोजन म्हणजे काय, साधन संपत्तीचं व्यवस्थित नियोजन म्हणजेच आर्थिक नियोजन. आता लक्षात घ्या, भारतामध्ये आर्थिक नियोजन असावं यासाठी आतापर्यंत कोणी कोणी प्रयत्न केलेला आहे, याच्यावरती इथे आपल्याला प्रश्न येऊ शकतो. तर लक्षात घ्या, आर्थिक नियोजना संदर्भात सर्वप्रथम आपल्याला तरतूद कोणी केलेली आहे, तर याचा आपल्याला एक इतिहास लक्षात घ्यायचा आहे. भारतामध्ये सर्वप्रथम 1934 मध्ये एक व्यक्ती आहे, यांचं नाव आहे एम विश्वेश्वरैया. विश्वेश्वरैया तर हे एक खूप मोठे इंजिनियर होते आणि यांनी एक पुस्तक लिहिलं. या पुस्तकाचं नाव आहे प्लॅन फॉर इंडियन इकॉनॉमी. प्लॅन फॉर इंडियन इकॉनॉमी. तरी त्यांनी पुस्तक लिहिलं आणि याच्यामध्ये त्यांनी सर्वप्रथम भारताला जर समजा कशाची आवश्यकता असेल तर ते आहे आर्थिक नियोजनाची आवश्यकता आहे. आर्थिक नियोजन म्हणजे आधी आपल्याला आर्थिक नियोजन करावं लागेल तर देशाचा आपल्याला विकास करता येईल. यासाठी यांनी एक नवीन सिद्धांत भारताला सांगितला असेल आणि या सिद्धांताचं नाव आहे प्लॅन ऑर पेरिश. याचं नाव आहे प्लॅन ऑर पेरिश. म्हणजे नियोजन करा किंवा नष्ट व्हा असं यांना इथे म्हणायचं आहे. नियोजन करा किंवा नष्ट व्हा. तर अशा प्रकारचं यांचं म्हणणं होतं. यांना असं म्हणायचंय की नियोजन करणं का गरजेचं आहे हे त्यांनी इथे या पुस्तकामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. तर हा सर्वप्रथम प्रयत्न जो आहे तो एम विश्वेश्वरैया या व्यक्तीने केला असेल. हा झाला आपला पहिला इतिहास. त्याच्यानंतर यांनी जेव्हा प्लॅनचं जेव्हा महत्व सांगितलं, जेव्हा आर्थिक नियोजनाचं महत्व सांगितलं, याचबरोबर आपल्या भारतामध्ये 1938 मध्ये आणखी एक सर्वात महत्वाची समिती स्थापन करण्यात आली असेल आणि या समितीचं नाव आहे राष्ट्रीय नियोजन समिती. समितीचं नाव लक्षात घ्या, राष्ट्रीय नियोजन समिती. तर ही जी काही समिती आहे मित्रांनो, या समितीचे अध्यक्ष कोण होते हे लक्षात ठेवा. याचे अध्यक्ष आहे पंडित जवाहरलाल नेहरू. पंडित नेहरू याचे हे अध्यक्ष होते आणि यांनी इथे सांगण्याचा प्रयत्न केला की भारताला आर्थिक नियोजनासाठी आम्ही मदत करू. याच्यावरती खूप सारे डिस्कशन झालं असेल, परंतु याच्यामध्ये देशाचं नियोजन काय असावं याच्यावरती काही एक वाक्यता आली नाही. म्हणून या ठिकाणी इथे भारतामध्ये असणारे प्रत्येक विचारधारा यांनी भारतामध्ये कशा प्रकारचं आर्थिक नियोजन असावं याचा इथे प्लॅन तयार केलेला आहे. आणि हा प्लॅन म्हणजे कोणता असेल लक्षात घ्या,
तो आहे बीजीपी प्लॅन. इथे शॉर्टकट मध्ये लक्षात घ्यायचं आपल्याला. इथे तुम्हाला मी क्लिअर करतो फक्त 2 मिनिटं. हा प्लॅन जो आहे शॉर्टकट आधी लक्षात घ्या. याचा शॉर्टकट आहे या ठिकाणी इथे BGP. बघा याचा शॉर्टकट लक्षात घ्या. बी फॉर बॉम्बे प्लॅन, बी फॉर बॉम्बे प्लॅन, जी फॉर गांधी प्लॅन, पी फॉर पीपल प्लॅन किंवा त्याला आपण जनता योजना असं म्हणूयात, जनता योजना. आणि नंतरचा शब्द आहे यस म्हणजे सर्वोदय योजना. तर लक्षात घ्या मित्रांनो, हा शॉर्टकट लक्षात घ्या. BGPS, बी फॉर बॉम्बे प्लॅन, जी फॉर गांधी प्लॅन, पी फॉर पीपल्स प्लॅन, एस फॉर सर्वोदय योजना. तर हे जे काही प्लॅन्स आहेत ते नंतरच्या कालावधीमध्ये आपल्या भारतामध्ये आलेले आहेत. तर जसं आपल्याला इथे लक्षात घेता येईल, पहिला जो काही प्लॅन आला असेल आपल्या देशामध्ये 1945 मध्ये, तर हा प्लॅन मांडला गेला असेल बॉम्बे प्लॅन. नाव लक्षात घ्या, बॉम्बे योजना. तर हा जो काही प्लॅन आहे तो आपल्याला कोणी मांडला असेल तर यांचं नाव लक्षात घ्या. 8 उद्योगपती यांनी हा प्लॅन या ठिकाणी इथे मांडला असेल. 8 उद्योगपती यांनी हा प्लॅन मांडला आणि यांचा उद्देश हाच होता की देशामध्ये एका प्रकारचं नवीन एक भांडवलशाही व्यवस्था निर्माण व्हावी. यासाठी या 8 उद्योगपतींनी हा या ठिकाणी इथे बॉम्बे योजना या ठिकाणी इथे मांडली असेल. तर वर्ष लक्षात घ्या 1945. त्याच्यानंतर याच वर्षी आणखीन एक प्लॅन आणला असेल, तो आहे 1945 मध्ये. तर तो प्लॅन आहे या ठिकाणी इथे गांधी प्लॅन, गांधी योजना. तर आता ही जी गांधी योजना आहे ते मांडण्याचं काम कोणी केलं असेल तर त्यांचं नाव लक्षात घ्या, श्रीमान नारायण अग्रवाल. श्रीमान नारायण अग्रवाल यांनी हा प्लॅन मांडला असेल आणि यांचा उद्देश हाच होता की आपल्या देशामध्ये आपल्याला गांधी यांच्या विचारांवरती चालणारा एक प्लॅन आपल्याला बनवायचा आहे की ज्यामुळे देशामध्ये गांधीवादी तत्व हे आणखी मजबूत होतील. देशाला जो काही मार्ग आहे तो आपल्याला गांधीजींचा मार्ग देता येईल, अहिंसेचा मार्ग देता येईल, स्वराज्याचा मार्ग देता येईल. यासाठी श्रीमान नारायण अग्रवाल यांनी गांधी योजना तयार केली असेल. त्याच्यानंतर 1946च्या दरम्यान मध्ये जसा हा प्लॅन आला तसा 1946 मध्ये एक जे काही समाजवादी नेते आहेत त्याच्यामध्ये आपल्या हेमेंद्र रॉय यांचं नाव आहे. त्यांनी एक नवीन प्लॅन तयार केला असेल, याचं नाव आहे जनता योजना. म्हणजे तुम्ही इथे बघू शकता की प्रत्येक विचारधारेने काय केलं असेल, भारतामध्ये त्यांच्या विचारधारेनुसार नवीन नवीन विचार तयार व्हावा यासाठी यांनी त्यांचा योजना प्लॅन मांडलेला आहे. तर या ठिकाणी 1946 मध्ये हेमेंद्र रॉय या व्यक्तींनी इथे हा प्लॅन मांडला असेल, हेमेंद्र रॉय. त्याच्यानंतर 1950च्या दरम्यान एक नवीन व्यक्ती आले असेल की त्यांचं असं म्हणणं होतं की ठीक आहे, तुम्ही खूप सारे प्लॅन मांडले असतील, तुम्ही गांधी प्लॅन मांडला असेल, तुम्ही जनता प्लॅन मांडला असेल, तुम्ही बॉम्बे प्लॅन मांडला असेल, परंतु देशामध्ये कोणताही वर्ग जो आहे तो आहे कामगार वर्ग. हाच क्रांती करू शकतो. समाजाचा महत्वाचा घटक जो आहे तो कामगार आहे. तर यांच्या दृष्टिकोनातून देशाची अर्थव्यवस्था निर्माण व्हावी. तर या दृष्टिकोनातून 1950 मध्ये एक प्लॅन तयार करण्यात आला. याचं नाव आहे सर्वोदय योजना. सर्वोदय योजना. तर हा प्लॅन कोणी तयार केला असेल तर यांचं नाव आहे जयप्रकाश नारायण. तर यांनी हा प्लॅन तयार केला असेल. आता इथे कसं लक्षात ठेवायचं बघा, BGPS तुम्हाला माहित आहे, बी फॉर बॉम्बे, जी फॉर गांधी, पी फॉर पीपल आणि एस फॉर सर्वोदय. तर हे लक्षात ठेवा आणि याच्यामध्ये लक्षात घ्या की सर्वोदय झालेला आहे म्हणजे जयप्रकाश आहे किंवा प्रकाश नारायण आहे, असं काहीतरी इथे लक्षात ठेवा. तर अशा प्रकारचे इथे आपण हे प्लॅन बघितले असतील, हे तुम्हाला इथे माहित असणं गरजेचे आहे. बघा हे जे सिक्वेन्स तुम्हाला माहित असणं गरजेचे आहे. तुम्हाला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारतामध्ये आर्थिक नियोजनासंदर्भात जे काही घडामोडी झाल्या असतील याच्यावरती सविस्तर चर्चा करा, असा प्रश्न येऊ शकतो. बेसिक लेवलला मी तुम्हाला सांगतोय. तर हे सगळं तुम्हाला सांगायचं की भारताने कोणत्या प्रकारचं नियोजन स्वीकारलं असेल, भारतामध्ये कोणकोणत्या नियोजनाचे प्लॅन होऊन गेले असेल, हे तुम्हाला एक आराखड्यामध्ये किंवा 1-2 लाईन मध्ये इथे सांगणं अपेक्षित आहे. तर आपण आता जो काही प्रवास घेतला असेल तो 1950 पर्यंत घेतला असेल. आता आपल्याला इथे पुढे जायचं आहे मित्रांनो. 1950च्या पर्यंत जेव्हा हे सगळे अनेक प्रकारचे जेव्हा प्लॅन आले होते तर तेव्हा सरकारच्या हे लक्षात आलं की आता आपल्या देशामध्ये आपल्याला कोणता प्लॅन स्वीकारायचा आहे. असं यांचे हे लाईट बंद नाही होऊ शकत का? तो खूप फ्लॅश मारत आहे.
किंवा बंद केले तरी बघा काय होऊ शकतं. आता फक्त बघा चेहरा ओके आहे का. हे जर असे जर लावले तर हे असे असा पडेल, पण ते कसं आहे खूपच असं त्रास होतो डायरेक्ट. हा म्हणजे असं बघावं लागतं ना असं. बघा असं ट्राय करून बघा. आता लाईट ओके आहे का बघा. ओके आहे. चला तर यामध्ये मित्रांनो, तर आपण हा जो की प्रवास बघितला असेल तो 1934 पासून तर 1950 पर्यंत कशा प्रकारे हा प्रवास बदलत गेला, कशा प्रकारे प्रत्येक विचारधारेने भारतामध्ये एक नवीन आर्थिक नियोजन असावं याचा प्रयत्न केला आहे. मग या दृष्टिकोनातून भारतालाही असं वाटलं की चला आपण आपला एक वेगळ्या प्रकारचा एक प्लॅन तयार करूयात. आणि फायनली तुम्हाला माहित असेल की भारत देश हा 1947 मध्ये स्वतंत्र झाला, 1947 मध्ये. त्याच्यानंतर भारताने 1950 मध्ये विचार केला की आपल्याला कोणत्या प्रकारचं नियोजन स्वीकारायचं आहे. तर भारताने यामध्ये काही नियोजन स्वीकारलं असेल जगामध्ये, तर हे स्वीकारलं असेल या ठिकाणी ते पंचवार्षिक योजना. म्हणजे आपल्याला प्रत्येक 5 वर्षाचं नियोजन करायचं आहे आणि देशाला एक विकासाच्या मार्गावरती घेऊन जायचं आहे. तर हे आपण 1950 मध्ये स्वीकारलं. परंतु आता हे जे नियोजन आहे, पंचवार्षिक योजना आहे, ते कोण निर्माण करेल याच्या दृष्टिकोनातून भारताने 1950 मार्च 1950 मध्ये आपण एक वेगळ्या प्रकारची एक संस्था स्थापन केली असेल आणि या संस्थेचं नाव आहे नियोजन आयोग. लक्षात घ्या काय नाव आहे, नियोजन आयोग. याच्यावरती आपल्याला प्रश्न येऊ शकतो. भारतामध्ये एक्झॅक्टली नियोजन आयोगाची जबाबदारी आहे की भारतामध्ये हे पंचवार्षिक योजना तयार करावी. यासाठी मार्च 1950 मध्ये आपण नियोजन आयोगाची इथे ही स्थापना झाली असेल. तर ही डेट लक्षात घ्या, मार्च 1950. पण लक्षात घ्या हे जे नियोजन आहे ते फक्त केंद्राद्वारे निर्माण होणार होतं. यामध्ये राज्यांचा कोणताही वाटा नव्हता. यामध्ये राज्यांचा वाटा असावा या दृष्टिकोनातून आपण ऑगस्ट 1952 मध्ये, लक्षात घ्या ही डेट ऑगस्ट 1952, या वर्षामध्ये आपण या प्लॅनिंग कमिशनला सपोर्ट करण्यासाठी आपण एक वेगळ्या प्रकारची आपण एक संस्था निर्माण केली असेल. याचं नाव आहे राष्ट्रीय विकास परिषद. राष्ट्रीय विकास परिषद. तर आपण ही दुसरी संस्था याच्यामध्ये ही स्थापन केली असेल, राष्ट्रीय विकास परिषद. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर ठीक आहे, मार्च 1950 मध्ये आपण नियोजन आयोग स्थापन केला असेल, 1952 मध्ये आपण राष्ट्रीय विकास परिषद स्थापन केली असेल, पण एक्झॅक्ट या दोघांमध्ये अंतर काय आहे हे आम्हाला थोडंसं समजून सांगा. मित्रांनो बघा, आता ह्या दोन जे काही संस्था आहेत त्या आपण स्थापन केल्या, पण ह्या कोणत्या प्रकारच्या संस्था आहेत, तर ही संस्था आहे आपल्याली, याचं नाव आहे अवैधानिक संस्था. या संस्थेला म्हणतो आपण या ठिकाणी इथे अवैधानिक संस्था. आणि विशेषतः ही सल्ला देणार आहे केंद्र सरकारला, म्हणून आपण याला इथे म्हटलेलं आहे सल्लागारी संस्था किंवा सल्लागार संस्था. तर हे दोन महत्वाचे रोल लक्षात घ्या. त्या आहे आपल्या ठिकाणी नियोजन आयोगाचे. आणि राष्ट्रीय विकास परिषद कशी असेल, ही सुद्धा एका प्रकारची सल्लागार संस्था आहे की ज्यामध्ये राज्यांचे प्रतिनिधी एकत्र येतात आणि या ठिकाणी जे काही राष्ट्रीय विकास आराखडा आहे, पंचवार्षिक योजना आहे, याला मान्यता देण्याचं काम हे राष्ट्रीय विकास परिषद करत असते. मित्रांनो हे लक्षात घ्या, तुम्हाला इथे मे बी कन्फ्युजन झालं असेल की सर इथे अवैधानिक संस्था या शब्दाचा अर्थ काय होतो, तर ते थोडंसं एक्सप्लेन करा. तर 2 मिनिटं थोडंसं होल्ड करा. आपण इथे आज समजून घेणार आहोत अवैधानिक संस्था. कारण की जेव्हा तुम्ही हे सगळं समजून घेता तेव्हा तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये हा छोट्या कन्सेप्ट माहित असणं गरजेचे आहे. तर आपण लक्षात घेणार आहोत सध्या अवैधानिक संस्था म्हणजे काय. तर आधी आपण संस्था हा भाग काय आहे ते आपण 2 मिनिटात समजून घेऊयात. लक्षात घ्या मित्रांनो, संस्था याच्या प्रामुख्याने 2 प्रकार पडतात. तर एक प्रकार आहे, याचं नाव आहे घटनात्मक संस्था. घटनात्मक
संस्था आणि जी काही दुसरी जी काही संस्था आहे तर ती आहे गैर घटनात्मक संस्था. तर असे याचे हे दोन प्रकार आहेत, संस्थात्मक आणि दुसरा आहे गैर घटनात्मक संस्था. ठीक आहे. आता घटनात्मक संस्था म्हणजे काय, तर अशा प्रकारच्या संस्था ज्याची तरतूद ही ऑलरेडी भारतीय राज्यघटनेमध्ये आहे, ज्याच्या संपूर्ण तरतूद ह्या भारतीय राज्यघटनेमध्ये दिलेल्या आहेत, भारतीय राज्यघटनेमध्ये त्याला स्पेशल महत्व दिलेलं आहे आर्टिकल सह, याला म्हणतो आपण इथे घटनात्मक संस्था. तर यामध्ये जर उदाहरण सांगायचं म्हटलं जसं की आपला वित्त आयोग. वित्त आयोग याची तरतूद भारतीय राज्यघटनेमध्ये किती दिली असेल, आर्टिकल 280 नुसार दिलेली आहे, कलम 280. अशा अनेक प्रकारच्या संस्था आहेत की ज्या भारतीय राज्यघटनेनुसार स्थापन झालेल्या आहेत. तर वित्त आयोगाला या ठिकाणी इथे आपण म्हणू शकतो ते आहे घटनात्मक संस्था किंवा घटनात्मक आयोग. नंतर आहे या ठिकाणी गैर घटनात्मक संस्था म्हणजे काय, ज्याचा भारतीय राज्यघटनेमध्ये कुठेही कलम नाहीये, म्हणजे भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्याही प्रकारची या ठिकाणी इथे तरतूद नाहीये, राज्यघटनेमध्ये तरतूद नाही, पूर्णतः वेगळ्या प्रकारची इथे तरतूद आपण केलेली आहे. तर याला म्हणतो आपण या ठिकाणी इथे गैर घटनात्मक संस्था. पण लक्षात घ्यायचे प्रामुख्याने दोन भाग पडतात. तर यामध्ये एक जी काही संस्था आहे ज्याचा कोणत्याही प्रकारचा संस्थेचा संबंध नाहीये, परंतु काही संस्था ह्या कायद्यानुसार स्थापन झालेल्या आहेत, म्हणजे याला जो की बेस आहे तो कोणता आहे या ठिकाणी इथे कायदा हा बेस आहे. म्हणून अशा प्रकारच्या संस्थेला आपण या ठिकाणी इथे वैधानिक संस्था असं म्हणतो. तर हा शब्द लक्षात घ्या, वैधानिक संस्था ज्या तुमच्या कायद्यानुसार स्थापन झालेल्या आहेत. दुसऱ्या ज्या काही संस्था आहेत ज्याला कोणत्याही प्रकारचा कायद्याचा बेस नाहीये, म्हणजे त्याचा कायद्यानुसार ती स्थापन झालेली नाहीये, या संस्थेला म्हणतो आपण या ठिकाणी इथे अवैधानिक संस्था. अवैधानिक संस्था ज्याला कायद्याचा बेस नाहीये. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की याला जर कायद्याचा बेस नाही तर ह्या संस्था आपण का स्थापन केल्या किंवा याला बेस कोणता आहे, तर यामध्ये फक्त एकच बेस सांगता येईल की जे काही कॅबिनेटची बैठक आहे, या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये एक प्रस्ताव पारित केला जातो की आपल्याला अमुक अमुक नावाची संस्था स्थापन करायची आणि यानंतर मग त्या प्रकारची संस्था स्थापन केली जाते. यालाच आपण या ठिकाणी ते अवैधानिक संस्था आपण असं म्हणत असतो. मग याच्यामध्ये कोणकोणती उदाहरणं आपल्याला सांगता येईल की जे आपल्या या ठिकाणी ते अवैधानिक संस्थेमध्ये येतात, तर यांचे नाव लक्षात घ्या. एक आहे आपला नियोजन आयोग. नियोजन आयोग हा आपला अवैधानिक संस्था आहे. त्याच्यानंतर जे तुम्हाला मी सांगितलं असेल राष्ट्रीय विकास परिषद. राष्ट्रीय विकास परिषद ही सुद्धा काय आहे, आपला अवैधानिक संस्था आहे, राष्ट्रीय विकास परिषद. आणि त्याच्यानंतर जे काही नीती आयोग आहे, तर नीती आयोग सुद्धा जे काही आयोग आहे हा काय आहे, आपला अवैधानिक आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एक्झॅक्टली हा नीती आयोग काय आहे. डोंट वरी, सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करतो. बघा, गैरघटनात्मक संस्थेचे दोन भाग आहेत, वैधानिक संस्था आणि दुसरा आहे अवैधानिक संस्था. तर वैधानिक संस्था कोणकोणत्या आहेत, तर जसं की तुम्हाला इथे नाव सांगता येईल राष्ट्रीय मानव विकास आयोग किंवा मानव अधिकार आयोग. मानव अधिकार आयोग हा कायद्यानुसार स्थापन झालेला आहे. मानव अधिकार किंवा मानव हक्क आयोग किंवा अधिकार आयोग, तर हा जो काही आयोग आहे तो कायद्यानुसार स्थापन झालेला आहे. नंतर आहे राष्ट्रीय महिला आयोग, हा काय असेल, हा सुद्धा आपला कायद्यानुसार स्थापन झालेला आहे, राष्ट्रीय महिला आयोग. तर हे जे काही आयोग आहे याला कायद्याचा बेस आहे, परंतु जेव्हा त्याला फक्त कॅबिनेट मिटिंगचा जेव्हा बेस असतो याला म्हणतो आपण इथे अवैधानिक संस्था. आणि इथे आपण जे डिस्कस केलेलं आहे नियोजन आयोग ही कोणत्या प्रकारची संस्था आहे, ही अवैधानिक संस्था आहे. राष्ट्रीय विकास परिषद ही सुद्धा कशी असेल, या ठिकाणी इथे अवैधानिक संस्था आहे. तर हे लक्षात घ्या आणि हे लिहून घ्या, तुम्हाला याच्यावरती नक्कीच प्रश्न येऊ शकतात. समजून घ्या थोडस, याच्यावरती आपल्याला प्रश्न असतात. तर हे अशा प्रकारचे इथे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. आता आपण हे समजून घेणार आहोत की एक्झॅक्टली नियोजन आयोगासंदर्भात आतापर्यंत आपण किती प्लॅन केलेले आहेत आणि सध्या त्याची स्थिती काय आहे. 2 मिनिटात आपण समजून घेऊयात. बघा, नियोजन आयोग स्पेशल आपला भाग आहे आता इथे, नियोजन आयोग पंचवार्षिक योजना. तर नियोजन आयोग याची स्थापना झाली असेल
मार्च 1950 मध्ये, मार्च 1950 नियोजन आयोगाची स्थापना झाली आहे. पण भारतामध्ये पंचवार्षिक नियोजन असावं यासाठी भारतामध्ये आतापर्यंत एकूण किती पंचवार्षिक योजना झालेल्या आहेत? तर बघा, मार्च 1950 मध्ये याची स्थापना झाली असेल आणि याचा जो काही शेवट आहे नियोजन आयोगाचा शेवट, म्हणजे ज्यामध्ये आपण नियोजन आयोग हा बरखास्त केला असेल तर आपण हा आयोग बरखास्त केलेला आहे किंवा तो नष्ट केला असेल तर ही डेट सगळ्यांनी लक्षात ठेवायची. ही आहे 31 मार्च 2017. तर ही डेट लक्षात ठेवा, 31 मार्च 2017 पर्यंतच भारतामध्ये हे सगळं नियोजन आयोगाच्या माध्यमातून हे काम चालत होतं. आता यामध्ये लक्षात घ्या, नियोजन आयोग जो आहे यांनी पहिल्या 5-5 वर्षासाठी नियोजन करायला सुरुवात केली. तर जी काही पहिली पंचवार्षिक योजना आहे ही कोणत्या वर्षी आली असेल तर हे वर्ष लक्षात घ्या, हे आलेलं आहे 1951 पासून तर 1956 पर्यंत. यामध्ये आपल्या देशाची पहिली पंचवार्षिक योजना होती. पहिली पंचवार्षिक योजना याचा कालावधी किती आहे तर हा कालावधी लक्षात घ्या 1951 ते 1956. मग यामध्ये आपला जो काही शेवटची जी काही योजना आहे ती किती होती तर मित्रांनो, जी काही शेवटची योजना आहे ती आहे आपली 12वी पंचवार्षिक योजना ही आपली शेवटची योजना होती. त्याच्यानंतर आपल्या देशामध्ये आपण नियोजन आयोग हा बरखास्त केल्यामुळे आता तिथून पुढे 13-14 अशा प्रकारची कोणतीही पंचवार्षिक योजना आपल्या देशामध्ये नाही. मग आता 12वी पंचवार्षिक योजना आहे याचा कालावधी कोणता असेल तर याचा कालावधी आहे 2012 पासून तर 2017 पर्यंत. म्हणजे जसा तुमचा हा 12वी योजनेचा कालावधी संपला तसं नियोजन आयोगाची जी काही आवश्यकता आहे ती आपल्या देशामध्ये राहिली नाही. आपण नियोजन आयोग सुद्धा या ठिकाणी इथे बरखास्त केला. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर ठीक आहे, आपण 31 मार्च 2017 नंतर नियोजन आयोग बरखास्त केला, पण त्याच्या पुढे काय, त्याच्या पुढे कोणती संस्था आलेली आहे तर हे सुद्धा आपल्याला इथे लक्षात घ्यायचंय. तर लक्षात घ्या मित्रांनो, याच्या पुढची काही योजना आहे की जे सरकारने इथे स्थापन केली असेल तर ही योजना आपण इथे स्थापन केली असेल, ही केली असेल 2014 मध्ये. 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांचं एक नवीन सरकार आलं आणि यांनी अशी घोषणा केली की आम्ही लवकरच नियोजन आयोगाची आम्ही बरखास्ती करू. यानुसार त्यांनी काय केलं असेल, डिसेंबर 2014 मध्ये एक नवीन आयोगाची स्थापना केली असेल आणि या आयोगाचं नाव आहे नीती आयोग. पण लक्षात घ्या, हा नीती आयोग जो आहे फक्त याची घोषणा केलेली आहे. कधी घोषणा केलेली आहे 2014 डिसेंबर मध्ये. आणि खऱ्या अर्थाने जे काही नियोजन जे काही स्थापन झालं असेल, जे काही नीती आयोग स्थापन झाले असेल तर ती डेट आहे 1 जानेवारी 2015. या दिवसापासून आपल्या देशामध्ये खऱ्या अर्थाने नीती आयोगाची सुरुवात झालेली आहे. म्हणजे आता तुमच्या हे लक्षात यायला हवं की पंचवार्षिक योजनेचे जे काही नेक्स्ट व्हर्जन जे आहे ते काय आहे, नीती आयोग. बघा, खूप महत्वाचं आहे, नीती आयोग आपण स्थापन कधी केला असेल 1 जानेवारी 2015 मध्ये. नियोजन आयोगाची आपण स्थापना कधी केली असेल ती आहे 15 मार्च 1950 मध्ये. तर ह्या दोन गोष्टी लक्षात घ्या. पंचवार्षिक योजनेची पहिली डेट कधी आहे 1951 ते 1956 पहिली पंचवार्षिक योजना. व याच्यामध्ये लक्षात घ्या, या नियोजन आयोगाची शेवटची डेट किती आहे 31 मार्च 2017. त्याच्या आधी आपण नीती आयोग स्थापन केला असेल, हा स्थापन केला असेल 1 जानेवारी 2015. तर दोन्हीही डेट लक्षात ठेवायच्यात आपल्याला. मग तुम्हाला जो काही प्रश्न येणार आहे तो असा येऊ शकतो की आपल्याला ऑलरेडी इथे पंचवार्षिक योजना होती आपल्याकडे, मग आपण या ठिकाणी नीती आयोग आपण का स्थापन केला असेल, याच्यामागे कारण कोणकोणते आहेत हे आपल्याला समजून घ्यायचंय. मित्रांनो, त्याच्या आधी आपल्याला हे समजून घ्यायचंय की आपला एक्झॅक्टली हा नियोजन आयोग आहे काय, याचं स्ट्रक्चर कसं आहे, हे काम कसं करते हे समजून घ्यायचंय. त्याच्यानंतर आपल्याला समजून घ्यायचंय की नीती आयोग काय आहे, त्याचं स्ट्रक्चर काय आहे, आणि त्याच्यानंतर आपला दुसरा पार्ट असेल की ह्या दोघांची एक्झॅक्टली तुलना काय आहे, की जेणेकरून आपल्याला या ठिकाणी ते नीती आयोगाची आपल्याला स्थापना करावी लागली. तर चला तर आपण या ठिकाणी आता लक्षात घेऊयात नियोजन आयोग एक्झॅक्टली काय आहे. तर मित्रांनो, हा जो फ्लो आहे तुम्हाला नक्कीच समजला असेल की आपल्या देशामध्ये पंचवार्षिक योजना निर्माण करण्यासाठी आपण पंचवार्षिक योजना अंमलबजावणी करण्यासाठी नियोजन आयोग स्थापन केला असेल, ज्याला आपण या ठिकाणी वैधानिक संस्था किंवा सल्लागार संस्था असं म्हणतो. या धर्तीवरती आपण याला मान्यता मिळवण्यासाठी आपण राष्ट्रीय विकास परिषद आपण लक्षात घेतली असेल. मग याच्यामध्ये संस्था हा शब्द काय आहे हे समजून सांगण्यासाठी तुम्हाला मी इथे हा चार्ट काढून दाखवला.
संस्थेचे दोन प्रकार आहेत, घटनात्मक संस्था आणि दुसरा आहे गैर घटनात्मक संस्था. तर घटनात्मक संस्था उदाहरण आहे वित्त आयोग, 280 कलमानुसार ते स्थापन झालं असेल. गैर घटनात्मक संस्था दोन प्रकारच्या आहेत, वैधानिक संस्था आणि अवैधानिक संस्था. वैधानिक संस्था म्हणजे ज्याचा बेस जो आहे तो कायदा आहे, याला म्हणतो आपण वैधानिक संस्था. अवैधानिक संस्था म्हणजे काय, ज्याला कोणत्याही प्रकारचा ना घटनेचा बेस आहे ना कायद्याचा बेस आहे, केवळ कॅबिनेट बैठकीच्या नुसार ती स्थापन झालेली आहे, याला म्हणतो आपण इथे अवैधानिक संस्था. याचे तीन उदाहरण आहेत, नियोजन आयोग, राष्ट्रीय विकास परिषद आणि नीती आयोग. तर हा झाला तुमचा इथं बेसिक. या दृष्टिकोन आपण हे बघितलं की नियोजन आयोग आणि नीती आयोगामध्ये काय फरक आहे. तर यासाठी नियोजन आयोग जो आहे यांनी यांची पहिली योजना सुरू केली असेल 1951-1956. शेवटची योजना आहे 31 मार्च 2017. यानुसार यांच्यामध्ये नीती आयोगाची आपण एक नवीन स्थापना केली असेल, ही डेट आहे 11 जानेवारी 2015. तर हा फॅक्ट तुम्हाला पूर्णतः लक्षात घ्यायचा आहे. आता यामध्ये आपण लक्षात घेणार आहोत नियोजन आयोग. तर थोडस आपण टप्प्याटप्प्याने लक्षात घेतो. इथे नियोजन आयोग, नियोजन आयोगाची स्थापना कधी झाली असेल, तर ही स्थापना झालेली आहे 15 मार्च 1950. बरखास्ती काय झालेली आहे, बरखास्त. तर हे बरखास्त आपण केलं असेल तर ही डेट लक्षात घ्या, ही आहे 31 मार्च 2017. याच्यानंतर याचं काम काय आहे, याचं काम हेच आहे की देशामध्ये नियोजन करणे, देशामध्ये पंचवार्षिक योजना निर्माण करणे. मग आता आपल्याला हे लक्षात घ्यायचंय की हे कोणाच्या अध्यक्षतेखाली होत असते. तर जे काही अध्यक्ष आहेत या नियोजन आयोगाचे, तर हे अध्यक्ष हे नेहमी कोण असतात, आपले देशाचे पंतप्रधान याचे अध्यक्ष असतात, हे नेहमी लक्षात ठेवा. तर तेव्हा अध्यक्ष कोण असतील, ते आहे पंडित जवाहरलाल नेहरू. तर हे अध्यक्ष असतात सर्वात महत्वाचे, ज्याला आपण या ठिकाणी डी फॅक्टो असं म्हणतो. आता डी फॅक्टो या शब्दाचा अर्थ हा काय होतो की जर समजा पंतप्रधान जे असतील ते ज्याचे कोण असतात, नेहमी अध्यक्ष असतात, हे लक्षात घ्या. याचबरोबर यांचं जे काही काम आहे नियोजन आयोगाचं, ते कशा पद्धतीने चालत होतं, हे एका प्रकारचं केंद्रीकृत हे काम चालत होतं. केंद्रीकृत. आता केंद्रीकृत या शब्दाचा अर्थ हा होतो सेंट्रलाइज. दोन शब्द असतात मुळात, एक आहे सेंट्रलाइज आणि दुसरा आहे डिसेंट्रलाइज. तर याचा अर्थ काय होतो हे तुम्हाला मी सांगतो. सेंट्रलाइज आणि डिसेंट्रलाइज म्हणजे काय. हे दोन शब्द आपण लक्षात घेऊयात की मुळात कोणतीही सत्ता जी आहे, ही सत्ता कशा प्रकारे लोकांना मिळते, याच्यानुसार याचे दोन प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे या ठिकाणी इथे सेंट्रलाइज, किंवा याला म्हणतो आपण इथे सेंट्रलायझेशन, म्हणजे केंद्रीयकृत किंवा केंद्रीयकरण, हा अर्थ आहे केंद्रीयकरण किंवा केंद्रीकृत. दुसरा शब्द जो आहे तो आहे डिसेंट्रलाइज किंवा डिसेंट्रलायझेशन. याचा अर्थ हा होतो विकेंद्रीकरण. आता तुम्हाला हे दोन मी शब्द सांगितले असतील, सेंट्रलायझेशन आणि डिसेंट्रलायझेशन, केंद्रीकरण आणि विकेंद्रीकरण. आता याचा अर्थ काय होतो, याचा अर्थ हा होतो, केंद्रीकरण या शब्दाचा अर्थ हा होतो की संपूर्ण जी काही सत्ता जी आहे, ही सत्ता नेहमी कोणाकडे ठेवलेली आहे, ही नेहमी केंद्राकडे दिलेली आहे. म्हणजे केंद्र जे आहे ते अतिशय प्रबळ आहे, केंद्र जे आहे अतिशय स्ट्रॉंग आहे, संपूर्ण घडामोडीला ते नियंत्रित करण्याचं काम करते. मग ते राज्य सरकार असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, सगळ्यांना कोण कंट्रोल करतो, तो आहे केंद्र. म्हणजे केंद्राकडे सर्वात जास्त पॉवर आहे, तो सर्वात जास्त प्रबळ आहे, याला म्हणतो आपण या ठिकाणी ते केंद्रीकरण. आणि या केंद्रीकरणामध्ये जे काही नियोजन जे आहे ते कशा पद्धतीने चालते लक्षात घ्या. या हे केंद्रापासून नियोजन राज्यापर्यंत जाते, नंतर राज्यापासून जे काही नियोजन आहे ते जिल्ह्यापर्यंत जाते, नंतर जिल्ह्यापासून जे काही नियोजन आहे ते तालुक्यापर्यंत जाते, आणि नंतर तालुक्याचं जे नियोजन आहे तर हे जाते तुमच्या गाव पातळीवरती. तर मित्रांनो, हे जे काही नियोजन आहे, हे नियोजन कशा प्रकारचं आहे, तर हे नियोजन आहे टॉप टू बॉटम. हे शब्द आहे ते टॉप आणि खाली आहे बॉटम. म्हणजे दोन प्रकारचं नियोजन आपल्या देशामध्ये होते. एक आहे टॉप टू बॉटम नियोजन आणि दुसरं आहे डिसेंट्रलायझेशन. आता डिसेंट्रलायझेशन या शब्दाचा अर्थ काय होतो इथे बघा.
असं मी अर्थ तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो, कारण की जेव्हा आपण रायटिंग करतो तेव्हा तुम्हाला याच्यावरती माहिती असणं गरजेचं आहे. आता डिसेंट्रलायझेशन एक्झॅक्टली काय आहे, याचा अर्थ काय आहे समजून घ्या. डिसेंट्रलायझेशन या शब्दाचा अर्थ हा होतो की जी काही सत्ता आहे या सत्ताची काय करणं, इथे विभागणी करणं. आता ही जी काही विभागणी आहे ती केवळ केंद्राकडे राखून न ठेवता जे काही केंद्र सरकार आहे, राज्य सरकार आहे, जिल्हा आहे, तालुका आहे, गाव आहे, यांच्यामध्ये ही जी वाटणी आहे ती करणं, याला म्हणतो आपण विकेंद्रीकरण. आणि भारतामध्ये विकेंद्रीकरण करावं हीच अपेक्षा केलेली आहे, कारण की भारताचा जो काही ढाचा आहे, भारत हे जे काही राज्य निर्माण झालेलं आहे याचं तत्व एकच आहे, ते आहे संघ राज्यवाद. म्हणजे भारतामध्ये आपण जे काही निर्माण केलेला आहोत तो आहे संघ राज्यवाद. याचा उद्देश हाच आहे, तो हाच आहे डिव्हॉल्युशन. आता डिव्हॉल्युशन या शब्दाचा अर्थ हाच होतो, तो आहे डिसेंट्रलायझेशन. म्हणजे जेवढ्या पद्धतीने आपण आपली सत्ता बाकीच्या लोकांना म्हणजे बाकीच्या स्तरांना देत जाऊ तेवढा देशाचा विकास होत जाईल. कारण की भारताकडून हीच अपेक्षा केलेली आहे, ते आहे वेलफेअर ऑफ द स्टेट. म्हणजे भारतातील लोकांचं कल्याण करायचं आहे. जर हे कल्याण जर करायचं असेल तर आपल्याला इथे संघराज्यवाद स्वीकारावं लागेल. म्हणजे फक्त केंद्र सरकार प्रबळ नाहीये, तर राज्य सरकार, त्याच्यानंतर जिल्हा, तालुका, गाव यांच्यापर्यंत सुद्धा विकास जाणं आवश्यक आहे. यांच्यापर्यंत सुद्धा सत्ता, अधिकार जाणं अपेक्षित आहे. तर या दृष्टिकोनातून भारताने हे 3 शब्द स्वीकारलेले आहेत: संघ राज्यवाद, डिव्हॉल्युशन, डिसेंट्रलायझेशन. आता याच्यामध्ये काय आहे की विकेंद्रीकरणामध्ये आपण काय सांगतो, तर लक्षात घ्या मित्रांनो, जे काही नियोजन होत असते तर याची जी काही पद्धत आहे ही थोडीशी वेगळी आहे. जसं की सेंट्रलायझेशन मध्ये कशी पद्धत आहे बघा, केंद्राकडून नियोजन होते, नंतर ते राज्याकडे जाते, राज्याकडून जिल्हा, नंतर तालुका, नंतर गाव. तर हे जे काही अप्रोच आहे हा तुमचा अप्रोच आहे टॉप टू बॉटम अप्रोच. परंतु डिसेंट्रलायझेशन मध्ये जो अप्रोच आहे तो थोडासा उलटा आहे. म्हणजे गावाच्या लेवलवरती या ठिकाणी तो प्लॅन तयार केला जातो, नंतर हा प्लॅन तालुक्याच्या ठिकाणी जातो, नंतर तालुक्यावरून तो जिल्ह्याच्या ठिकाणी जातो, नंतर जिल्ह्याच्या ठिकाणाहून तो राज्यामध्ये जातो, आणि नंतर राज्यावरून हा प्लॅन जातो केंद्रामध्ये. म्हणजे याचा अर्थ हा होतो की जे काही तुमचा प्लॅन तयार होतो देशामध्ये, हे कोण तयार करत असते, गाव पातळीवरती हा प्लॅन तयार होतो. पण इथे जर प्लॅन जर बघितला आपण सेंट्रलायझेशन मध्ये, तर हे केंद्रामध्ये प्लॅन तयार होतो. आता तुम्ही मला सांगा मित्रांनो, की जे लोक दिल्लीमध्ये बसलेले आहेत, जे एसी मध्ये बसलेले आहेत, ज्यांना गावाच्या काही समस्या माहित नाही, ते लोक देशासाठी किंवा त्या गावासाठी चांगला प्लॅन तयार करू शकतील का? तर याचं उत्तर आहे नाही. कारण की गाव पातळीवरती काय समस्या आहे कोणाला माहित आहे, तर त्या गावातील लोकांना जास्त माहित आहे. तर दिल्लीमध्ये बसणाऱ्या लोकांना हा अजिबात हा व्यवहार माहित नसेल. मग आतापर्यंत काय व्हायचं की ज्या काही योजना तयार केल्या जायच्या तर त्यामुळे लोकांच्या अपेक्षेनुसार त्या कधी उतरल्या जायच्याच नाही. म्हणजे लोकांची समस्या काय आहे, पाणी ही समस्या आहे, जेवण ही समस्या आहे, परंतु सरकारचे काय नियोजन आहे ते काय होतं, हागणदारी मुक्त भारत, शौचालय भारत, अशा प्रकारच्या त्या योजना असायच्या. पण मित्रांनो मला सांगा, आज गावामध्ये आपण शौचालय बांधलेले आहेत, पण ते शौचालय वापरण्यासाठी आपल्याकडे पाणी आहे का? तर नाही आहे. म्हणजे गावाची काही बेसिक समस्या आहेत याच्यावरती आपण कधीही फोकस केला नाही. आपण फक्त जे काही योजना आहेत त्या लोकांवरती किंवा त्या सरकारवरती किंवा त्या गावांवरती केवळ राबवण्याचा प्रयत्न केला, पण लोकांच्या मूळ समस्या ज्या आहेत त्या आपण कधीही समजून घेतलेल्या नव्हत्या. म्हणून नरेंद्र मोदी यांनी जेव्हा ते सत्तेमध्ये आले 2014 मध्ये, तर तेव्हा त्यांनी आपल्या देशामध्ये एक नवीन मॉडेल तयार केलं आणि याच नवीन मॉडेलचं नाव आहे नीती आयोग. आता नीती आयोगाचा अर्थ तोच आहे की देशामध्ये आपल्याला जे काही नियोजन बनवायचं आहे ते अशा पद्धतीने बनवायचं नाहीये केंद्रापासून गावाकडे. तर यांनी सांगितलं की इथून पुढे आपल्याला जे काही नियोजन बनवायचं आहे ते थोडंसं अशा पद्धतीचं असेल, गावापासून तालुका, तालुकापासून जिल्हा, जिल्हापासून राज्य आणि राज्यापासून केंद्र. तर हा जो काही नवीन अप्रोच जो काही आपण स्वीकारला गेलेला असेल, तर या अप्रोचचं नाव आहे बॉटम टू टॉप. याचं नाव काय आहे, बॉटम टू टॉप. आता लक्षात घ्या, डिसेंट्रलायझेशन या पद्धतीचं, विकेंद्रीकरण या तत्वाचं बॉटम टू टॉप अप्रोच हा अतिशय महत्वाचा आहे आणि यामुळेच आपण गावातील समस्या ज्या आहेत त्या समजू शकतो. हे सर्वात जास्त महत्वाचं आहे. तर यामध्ये लक्षात घ्या मित्रांनो की तुम्ही सुद्धा विचार करा, यापैकी कोणता अप्रोच तुम्हाला हा योग्य वाटतो, सेंट्रलायझेशन और डिसेंट्रलायझेशन, किंवा टॉप टू बॉटम अप्रोच किंवा बॉटम टू टॉप अप्रोच. कोणतं मॉडेल देशासाठी किंवा देशाच्या विकासासाठी तुम्हाला महत्वाचं वाटते? विकास हा कुठून कुठे व्हायला हवा, केंद्राकडून
गावापर्यंत व्हायला हवा किंवा गावाचा प्लॅन किंवा गावाचा विकास हा गावापासून केंद्राकडे व्हावा? कोणतं मॉडेल बेस्ट आहे थोडा विचार करा. ऑब्विसली तर याच्यामध्ये जे उत्तर आहे ते हेच आहे, बॉटम टू टॉप अप्रोच हा योग्य आहे. कारण की यामुळे आपल्याला गावाकडच्या समस्या कळणार आहेत, गावाकडचे सोल्युशन आपल्याला कळणार आहेत आणि यामुळे आपण त्यांच्या जीवनमानामध्ये आपण नक्कीच सुधारणा करू शकतो. तर हे आहे इथे डिसेंट्रलायझेशन आणि सेंट्रलायझेशन. तर हा तुम्हाला इथे शब्द लक्षात आला असेल. आता लक्षात घ्या, नियोजन आयोग जे काही काम करत होतं याचं फंक्शन जे होतं हे कोणत्या बेसवरती आहे? केवळ केंद्रीकृत आहे, केवळ सेंट्रलाइज आहे, किंवा असा जो काही अप्रोच आहे तो हाच अप्रोच आहे, टॉप टू बॉटम अप्रोच. इवन नियोजन तयार करण्याची काही जबाबदारी आहे हे कोण करत असेल? नियोजन तयार करणे, तर ही जबाबदारी केवळ केंद्राची होती, केंद्र. तर त्यामुळे पूर्ण जी काही पॉवर आहे ती केंद्राकडे एकीकृत झाली होती. म्हणजे खऱ्या अर्थाने आपलं जे काही संघराज्यवाद हे जे काही तत्व आहे ते नियोजन आयोगामुळे थोडस आपलं डळमळीत होत होतं. संघराज्यवादाला इथे आपल्याला प्रोत्साहन मिळत नव्हतं, कारण की या ठिकाणी ते केंद्र जे आहे ते सर्वात जास्त पॉवरफुल झालं होतं. म्हणजे केंद्राने नियोजन बनवायचं आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन कोणी करायचं असेल? राज्यांनी करायचंय. परंतु बहुतेक राज्यांना ते तत्व माहीत नसायचं किंवा त्यांना ती योजना आवडलेली नसायची, तर त्यामुळे त्या राज्यांनी कधीच त्याच्यामध्ये इंटरेस्ट दाखवला नव्हता. मग यामुळे असं बरेच वेळेस झालेलं आहे की प्लॅन चांगला आहे परंतु त्याची अंमलबजावणी ही चांगल्या पद्धतीने होऊ शकली नाही, कारण की यामध्ये आपण राज्यांचा जो काही सहभाग आहे तो घेतला नव्हता. तर मित्रांनो, हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत ते आहे नियोजन आयोगाचे प्रॉब्लेम्स. म्हणजे टॉप टू बॉटम अप्रोच असेल, नियोजन तयार करण्याची जबाबदारी केंद्राकडे असेल, केंद्रीकृत असेल, या सगळ्या गोष्टीमुळे नियोजन आयोग जो आहे तो फेल झाला होता. खऱ्या अर्थाने यांनी कधी देशामध्ये विकास करू शकले नाहीत किंवा योजना ज्या आहेत त्या यशस्वी बनवू शकल्या नाही. म्हणून जेव्हा नरेंद्र मोदी सत्तेमध्ये आले तेव्हा त्यांनी एकच ठरवलं की आता आपल्याला नीती आयोगाची स्थापना करायची. तर आपण जे आतापर्यंत डिस्कस केले नियोजन आयोग, याच्यामध्ये आणखीन काही घडामोडी आहेत ज्या आपण इथे डिस्कस करूयात. तर बघा, नियोजन आयोगासंदर्भात 1950 मध्ये आपण त्याची स्थापना केली असेल. हे आयोग कशा प्रकारचा आहे? तर हे आयोग आहे घटनाबाह्य आणि असंवैधानिक किंवा अवैधानिक असं तुम्ही याला म्हणू शकता. आता याचे अध्यक्ष कोण असतात? नेहमी याचे अध्यक्ष आपले हे पंतप्रधान याचे हे अध्यक्ष असतात. पहिले आपले अध्यक्ष आहेत पंडित जवाहरलाल नेहरू आणि उपाध्यक्ष कोण आहेत? तर उपाध्यक्ष हे पूर्ण वेळ काम करणारे सदस्य असतात. तर पहिले उपाध्यक्ष आहेत आपले गुलजारीलाल नंदा, हे लक्षात ठेवा. मग आता जे काही प्लॅनिंग कमिशन आहे, नियोजन आयोग आहे, यांचे काम कोणकोणते आहेत? तर याच्यावरती आपल्याला थोडस लक्षात घ्यायचं आहे की यांचं पहिलं काम हेच आहे की देशातील नैसर्गिक व मानवी संसाधने किंवा भौतिक साधन सामग्री किंवा भांडवल यांना देशाचा विकास करण्यासाठी उपयोगात आणणे. म्हणजे देशामध्ये असणारे जे काही संसाधन आहेत याचा योग्य वापर करणं हे याचं महत्वाचं उद्दिष्ट होतं. त्याच्यानंतर वरील संसाधनाचा योग्य वापर किंवा उपयोग करून देशासाठी योजना तयार करणं. म्हणजे देशामध्ये एक प्रॉपर प्लॅन असावा, देशामध्ये संसाधनाचा वापर व्हावा, या दृष्टिकोनातून आपल्याला हा प्लॅन तयार करायचा होता. योजनांचे उद्दिष्ट ठरविणे आणि योजनांचे मूल्यमापन करून त्या योजनांमध्ये योग्य ते बदल करणे. म्हणजे योजना तयार करणे, योजनेचं मूल्यमापन करणे, योजनेची अंमलबजावणी करणे, योजनेसाठी लागणारा जो काही खर्च आहे तो तयार करणे, राज्यांना खर्चाची शिफारस करणे, राज्यांना अनुदानाची शिफारस करणे, हे संपूर्ण जे काही काम आहे या ठिकाणी इथे आपला नियोजन आयोग करत होता. आणि एवढंच नाही, जर तुम्हाला जर काही समस्या आली असेल नियोजन हाताळण्यासंदर्भात तर अशा वेळेस सुद्धा गायडन्स करण्याचं काम आपल्याला आहे नियोजन आयोग करत होता. तर मित्रांनो, हे जे काही 4-5 मुद्दे तुम्हाला इथे दिसत आहेत हे अक्षरशः तुम्हाला इथे पाठ करायचे म्हणजे पाठ, कारण हे तुम्हाला असे प्रश्न येऊ शकतात की नियोजन आयोगाचे फंक्शन सांगा किंवा कार्य सांगा. तर अशा वेळेस तुम्हाला हा प्रश्न इथे विचारला जाऊ शकतो की नियोजन आयोगाचं पहिलं काम काय आहे? भारतासाठी नियोजन तयार करणे, भारतामध्ये साधन सामग्रीचं नियोजन करणे, भारतामध्ये राज्यांना पैसे वाटणे किंवा पैशाची तरतूद करणे, राज्यांसाठी अनुदानाची तरतूद करणे किंवा त्यांना पैसा देणे, किंवा देशाच्या आर्थिक विकासासंदर्भात जे काही अडथळे असतील, समस्या असतील त्या दूर करणे. एवढंच नाही तर योजनेची अंमलबजावणी करणे. तर या संपूर्ण जे काही गोष्टी आहेत त्या कोण करत होतं? प्लॅनिंग कमिशन करत होतं. हे लक्षात घ्या. तुम्हाला याच्यावरती असा डायरेक्टली प्रश्न इथे येऊ शकते.
तर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारचा एक प्रश्न येऊ शकतो, चर्चा करा, नियोजन आयोगासंदर्भात चर्चा करा, नियोजन आयोगासंदर्भात चर्चा करा. जे मी तुम्हाला आता सांगितलं असेल हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये लिहायचं आहे. नियोजन आयोग काय आहे, कधी स्थापन झाला असेल, आर्थिक नियोजन म्हणजे काय, यामध्ये आपल्या पहिली पंचवार्षिक योजना कधी आली असेल, शेवटची कधी आली असेल, नियोजन आयोग हे एक्झॅक्टली काय आहे, केंद्र पुरस्कृत आहे, टॉप टू बॉटम अप्रोच आहे, अध्यक्ष हे पंतप्रधान असतात किंवा याचे फंक्शन्स कोणते आहेत, हे सगळं तुम्हाला या प्रश्नामध्ये सांगायचं आहे. आणि हा प्रश्न जो तुम्हाला दिला असेल तो आहे 10 गुण आणि 150 शब्दांमध्ये. चला तर मित्रांनो अशा प्रकारे इथे आपण समजून घेतला असेल ते आहे आपलं नियोजन आयोग. तर याच्यावरती तुम्हाला नक्की एक प्रश्न लिहायचा आहे, हे समजून घ्या. आता मला सांगा मित्रांनो, हे तुम्हाला इथे लक्षात आलं असेल नियोजन आयोग काय आहे, इथे आपण हे सविस्तर समजून घेतलंय. नियोजन एक्झॅक्टली काय आहे, नियोजन आयोग काय आहे हे तर आपण समजून घेतलंय. आता यामध्ये आपला दुसरा टप्पा चालू होतोय आणि हा दुसरा टप्पा आहे आपला इथे नीती आयोग. तर आपण थोडस इथे नीती आयोगाबद्दल आपण डिस्कशन करूयात की एक्झॅक्टली आपला नीती आयोग काय आहे. आपण बघितलं आतापर्यंत नियोजन आयोग, आता आहे नीती आयोग. नीती आयोग, नीती आयोग यांनी कोणाची जागा घेतली असेल, तर यांनी घेतली असेल नियोजन आयोगाची जागा. नियोजन आयोग आता तो बरखास्त झालेला आहे, याच्याऐवजी आता नीती आयोगाने जागा घेतली असेल. हे वाक्य थोडस महत्वाचं आहे, लक्षात घ्या. नीती आयोग आता याची स्थापना कधी झाली असेल, तर याची स्थापना झालेली आहे 1 जानेवारी 2015. याच्यामध्ये ही याची स्थापना झाली असेल. याचं ही कोणती एजन्सी आहे, तर या एजन्सीचं नाव आहे अवैधानिक. मित्रांनो तुम्ही याला अवैधानिक असंही म्हणू शकता, सवैधानिक, पण हा योग्य उच्चार जो आहे तो अशाच प्रकारचा आहे, अवैधानिक. ही तुमची एका प्रकारची अवैधानिक संस्था आहे. म्हणजे ही तुमच्या कॅबिनेट संस्थेच्या माध्यमातून किंवा कॅबिनेट बैठकीच्या माध्यमातून ही संस्था इथे आपली ही स्थापन झालेली आहे. आता विशेषतः लक्षात घ्या, ही जी नीती आयोग आहे प्रामुख्याने याला आपण या ठिकाणी इथे थिंक टँक असं म्हटलेलं आहे. आता थिंक टँक काय शब्द आहे समजून घेऊयात. थिंक टँक, आता थिंक टँक या शब्दाचा अर्थ हा होतो की मुळात याचं कोणतंही अस्तित्व नियोजनाशी नाहीये. याचं कोणतंही अस्तित्व नियोजन तयार करणे, त्याचं इम्प्लिमेंटेशन करणे या संदर्भात नाहीये. फक्त हा जो काही गट आहे हा केवळ एक विचार गट आहे. म्हणजे सरकारला एखाद्या मुद्द्यावरती विचार करून सांगणे हे यांचं काम आहे. यांचं काम देशासाठी नियोजन तयार करणे, पंचवार्षिक योजना तयार करणे हे अजिबात नाहीये. त्यांचं केवळ काम काय आहे, केवळ थिंक टँक हे काम आहे. पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर थिंक टँक म्हणजे काय, तर 2 मिनिटात आपण ते समजून घेऊयात. पुढच्या स्लाइड मध्ये तुम्हाला दिलेलं आहे की थिंक टँक म्हणजे काय. बघा थिंक टँक या शब्दाचा अर्थ काय होतो, म्हणजे नीती आयोगाचं मेन काम काय आहे, थिंक टँक. तर याचा अर्थ हा होतो नीती आयोग हा भारत सरकारचे धोरण राबविणारा प्रमुख विचार गट आहे. त्याकरिता राष्ट्रीय विकासासाठी दूरदृष्टी ठेवून त्यामध्ये राज्यांना प्रोत्साहन करणे, सहभागी करून घेणे, हे संघ राज्यांना सहकार्यासाठी काम करणे, सरसम आधार देऊन व धोरणासाठी राज्यांना सतत मार्गदर्शन करणे हे थिंक टँकचं काम आहे. म्हणजे देशासाठी एखाद्या विषयावरती विचार करणे, त्याच्यावरती एक काहीतरी सोल्युशन देणे हे थिंक टँकचं काम आहे. योजनेचं नियोजन करणे हे यांचं कधीही काम नाहीये, हे समजून घ्या. बघा आणखी याचा थिंक टँकचा अर्थ काय आहे बघा. थिंक टँक हा एखाद्या संस्थेने विशेषतः शासनाने एकत्रित आणलेल्या तज्ञांचा असा समूह आहे की जो विविध समस्यांवर चर्चा करून त्या समस्या विविध मार्गाने सोडवण्याचा प्रयत्न करते. थोडक्यात काय तर एक तज्ञांचा गट आहे जो एकत्र येतो आणि विविध समस्यांवरती चर्चा करून उपाय सांगण्याचा प्रयत्न करते. तर हे आहे तुमचा इथे थिंक टँक. तर याची सुरुवात झाली असेल जानेवारी 2015 मध्ये आणि याची अंमलबजावणी सुरू झाली असेल 16 फेब्रुवारी 2015 मध्ये. तर तुम्हाला प्रिलिमच्या अँगलनी महत्वाचं आहे, मेन्सला प्रश्न येणार नाही, फक्त हे प्रिलिमचा पर्स्पेक्टिव्ह लक्षात घ्या. 16 फेब्रुवारी 2015 मध्ये याची अंमलबजावणी सुरू झाली.
तर हे तुम्हाला इथे लक्षात आलं असेल की याला थिंक टँक असं का म्हटलेलं आहे. आणि विशेषतः लक्षात घ्या, नीती आयोगाचा जो की लॉंग फॉर्म आहे तो अशा पद्धतीचा आहे बघा, नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. नीती आयोगाबद्दल तुम्हाला इथे प्रश्न इथे विचारला जाऊ शकतो. आणि विशेषतः लक्षात घ्या, ही जी काही योजना आहे म्हणजे नीती आयोग जे आहे त्याची सुरुवात कधी झाली असेल, पुढील कार्यपूर्तीसाठी या योजनेस 4 ऑक्टोबर 2017 अशी 6 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. या दरम्यान नियोजन आयोगाऐवजी नीती आयोगाची निर्मिती करण्यात आली. म्हणजे खऱ्या अर्थाने लक्षात घ्या, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट म्हणजे खऱ्या अर्थाने जे काही आपला नीती आयोग जो आहे तो अंमलबजावणीसाठी कधीपासून सुरू झाला असेल तर आहे ऑक्टोबर 2017 पासून. हे थोडेसे इथे लक्षात घ्या. नीती आयोगाची स्थापना ही नाविन्यपूर्ण पाऊल आहे. याप्रमाणे यामागे संघटन आणि विकेंद्रीकरणाचे तत्व अधिक मजबूत करणे हे आहे. म्हणजे तुम्हाला इथे नीती आयोगाचा जो काही मेन उद्देश आहे तो हाच आहे की देशामध्ये विकेंद्रीकरण वाढवणे. आता मी तुम्हाला ऑलरेडी याच्यावरती डिस्कशन करून सांगितले की विकेंद्रीकरण म्हणजे नेमकं काय. तर विकेंद्रीकरण काय याच्यावरती आपण ऑलरेडी डिस्कशन केलेलं आहे की विकेंद्रीकरण म्हणजे काय, जी काही सत्ता असेल ती वाटून देणे. आणि एक्झॅक्टली हे थिंक टँकचं सर्वात महत्वाचं काम आहे आपल्याला इथे माहित आहे. आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास वाढविणे ही सुद्धा याची कामं आहेत. आणि विशेषतः आपल्याला समजून घ्यायचंय की पंचवार्षिक योजनेच्या ऐवजी आता आपण नीती आयोगाला आपण इथे स्थान दिलं असेल. तर हे थोडस इथे आपण समजून घेतलंय. हा संपूर्ण जो काही डेटा आहे हा तुमचा स्टेट बोर्ड मध्ये आलेला आहे, समजून घ्या. तर आज आपण जे काही डिस्कशन केलेलं आहे हे आपण करतोय इथे नीती आयोगाबद्दल आपण डिस्कशन करतोय. नीती आयोगाबद्दल आपण इथे डिस्कशन करतोय. तर लक्षात घ्या, हे जे काही नीती आयोग आहे ते एक थिंक टँक गट आहे. थिंक टँक म्हणजे काय हे तुम्हाला इथे मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला समजून घ्यायचंय की हा जो काही थिंक टँक आहे याचं काम काय आहे, फंक्शन काय आहे. तर जे तुम्ही आतापर्यंत बघितलं तेच आहे, विकेंद्रीकरण करणे, देशामध्ये संघ राज्यवाद वाढवणे, देशामध्ये आर्थिक विकास करणे, देशामध्ये वाढ करणे, देशामध्ये रोजगार वाढवणे, देशामध्ये दीर्घकालीन योजना निर्माण करणे, आणि या संदर्भात सरकारला शिफारस करणे. हे प्रामुख्याने इथे आपल्याला नीती आयोगाचे इथे काम आहेत. तर तुम्हाला कदाचित जर प्रश्न आला की नीती आयोगासंदर्भात चर्चा करा तर ह्या संपूर्ण गोष्टी तुम्हाला इथे सांगायच्या आहेत. नीती आयोगाचं फंक्शन कोणतं आहे, नीती आयोगाची स्थापना काय आहे, हे सगळं तुम्हाला इथे क्लिअर करायचं आहे. आता यामध्येच तुम्हाला दिलेलं आहे की आणखी नीती आयोग काय आहे ते समजून घेऊयात. बघा, नीती आयोगामध्ये आणखी एक शब्द राहिला तो समजून घेऊयात. तो आहे नीती आयोगाचा लॉंग फॉर्म काय आहे, NITI आयोग. तर याचा अर्थ असा होतो नॅशनल, याचा अर्थ आहे नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. आता बघा, तुम्हाला पूर्व परीक्षेला हा खूप सारा गोंधळ केलेला आहे की हा शब्द इन्स्टिट्यूशन आहे का इन्स्टिट्यूट आहे. तर नेहमी लक्षात घ्या, जेव्हा एखादी बॉडी असते, सरकारी जेव्हा एखादी इन्स्टिट्यूशन स्थापन केलेली आहे तर तेव्हा तिथे तुम्हाला नेहमी इन्स्टिट्यूशन हाच शब्द असतो. पण जर एखादी प्रायव्हेट बॉडी असेल तर तिथे तुम्हाला इथे हा शब्द दिसतो, तो आहे इन्स्टिट्यूट. म्हणजे दोन शब्दांमध्ये फरक आहे. इन्स्टिट्यूट आणि इन्स्टिट्यूशन या दोन्ही शब्दांमध्ये फरक आहे. तर हा शब्द सगळ्यांनी लिहून ठेवा, नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया असा इथे याचा अर्थ आहे. नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया म्हणजे नीती आयोग. तर हे सगळं आपण बघितलं. याचबरोबर आणखीन काही माहिती आहे ते समजून घेऊयात आपण. बघा, नीती आयोग जे आहे यामध्ये काय काय तुम्हाला दिलेलं आहे. नीती आयोग याची स्थापना किंवा घोषणा जी केली असेल ती घोषणा केली असेल 15 ऑगस्ट 2014 मध्ये. त्याच्यानंतर स्थापनेची घोषणा कधी केली असेल, डिसेंबर 2014 मध्ये. स्थापना कधी झाली असेल ती आहे 1 जानेवारी 2015 मध्ये. याची जी काही रचना आहे मित्रांनो, याच्यामध्ये काही सदस्य हे पूर्ण वेळ आणि काही सदस्य हे अर्धवेळ काम करतात. याचे अध्यक्ष कोण असतात, तर याचे अध्यक्ष आपले हे पंतप्रधान हे याचे अध्यक्ष असतात. आणि आपल्या या नीती आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण आहेत, तर हे आहेत नरेंद्र मोदी.
नंतर याचे उपाध्यक्ष कोण आहेत सध्या, तर ते आहे सुमन बेरी. तर हे थोडंसं पुरुषांगली महत्वाचं आहे. याच्यामध्ये एकूण पूर्णवेळ सदस्य किती आहे, तर पूर्णवेळ सदस्य सध्या निश्चित केलेले नाहीये. अर्धवेळ सदस्य जे आहेत ते सांगितले आहेत की जास्तीत जास्त 2 असावी असं म्हणण्यात आलेलं आहे. पदसिद्ध सदस्य किती आहेत, तर केंद्रीय मंत्रिमंडळामधून आपण कमीत कमी 4 मंत्री आपण याच्यामध्ये नेमत असतो, तर हे आहेत पदसिद्ध सदस्य. विशेष आमंत्रित सदस्य किती आहेत, तर हे पंतप्रधानाद्वारे इथे निवडले जातात. तर मित्रांनो, जर तुम्हाला जर कदाचित प्रश्न आला की नीती आयोगाची संरचना समजून सांगा किंवा नीती आयोगासंदर्भात चर्चा करा, तर तुम्हाला हे काही महत्वाचे मुद्दे मांडणं अपेक्षित आहे. घोषणा, स्थापना, रचना आणि कार्य. तर हे तुम्हाला सांगावेच लागतील, तर तुम्हाला तेव्हा कुठे याच्यामध्ये 10 मार्क्स मिळू शकतील. तर मित्रांनो, हे अशा प्रकारचं आहे. आता याचे कार्य लक्षात घेऊयात. याचे कार्य कोणकोणते आहेत. नियोजन आयोगाने तयार केलेल्या विविध योजना व पंचवार्षिक योजना यांच्या आराखड्याला अंतिम स्वरूप व मान्यता देणे. म्हणजे जे काही नियोजन आयोगाने तयार केलेले हे थोडंसं वेगळं आहे. सॉरी, हे कार्य थोडंसं वेगळं आहे. हे आहे ते कार्य. भारतातील लोकसंख्या लाभांशाचा व त्याच्या क्षमतांचा पुरेपूर वापर करून देशाचा विकास करणे हे याचं काम आहे. देशाला आर्थिक विकास करणे, देशाचा विकास करणे, देशामध्ये संसाधनाचा विकास करणे हे नीती आयोगाचं काम आहे. हे थिंक टँकचं काम आहे. देशातील आर्थिक असमानता, दारिद्र्य कमी करण्यासाठी उपाययोजना सुचवणे हे नीती आयोगाचं काम आहे. ग्रामीण भागासाठी विशेष योजना तयार करून त्यांना देशाच्या विकास प्रक्रियेत सहभागी करून घेणे हे नीती आयोगाचं काम आहे. म्हणजे प्रत्येक ग्रामीण भागासाठी आपल्याला योजना तयार करायच्या, शेतकऱ्यांसाठी योजना तयार करायची असेल, ग्रीन एनर्जीसाठी तयार करायची असेल, महिलांसाठी योजना तयार करायची आहे, जेणेकरून त्यांना त्यांच्या समाजामध्ये त्यांचा दर्जा हा वाढेल, यांचं कल्याण होईल. तर यासाठी नेहमी नियोजन आयोग प्रयत्न करते. तर लक्षात घ्या, नियोजन बनवणं, याच्यावरती विचार करणं हे नीती आयोगाचं काम आहे. परंतु अंमलबजावणी करणं हे कोणाचं काम आहे, तर हे मुळात काम आहे सरकारचं काम आहे. आणि विशेषतः जर एखादा सल्ला नीती आयोगाने जर दिला असेल तर ते पाळणे अथवा न पाळणे ही जबाबदारी कोणाची आहे, तर ही सरकारची जबाबदारी आहे. सरकारवरती कोणत्याही प्रकारचं बंधन दिलेलं नाहीये. नीती आयोगाने जर सल्ला दिला असेल ते सरकारवरती डिपेंड आहे की ते पाळायचं अथवा पाळायचं नाही. तर मित्रांनो, अशा प्रकारचा इथे एकमेकांचा इथे संबंध आपल्याला दिसून येतो. एवढंच नाही तर देशातील लहान उद्योग, विशेषतः ग्राम उद्योग यांच्या विकासासाठी प्रोत्साहन देणे हे सुद्धा इथे आपल्या नीती आयोगाचे इथे काम आहे. तर हे अशा प्रकारचे आपण इथे नीती आयोगाची स्थापना केलेली आहे, याचं आपण कार्य समजून घेतलेलं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला याच्यावरती आणखी एक प्रश्न मी देतो, तो लिहून घ्या. हा तुमचा आता दुसरा प्रश्न असेल. तर हा प्रश्न असा आहे की तो आहे नीती आयोगासंदर्भात चर्चा करा. असा सोपा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो परीक्षेमध्ये. चर्चा करा हा प्रश्न आहे. तुम्हाला इथे 10 गुण आणि त्याच्यानंतर मार्क्स आहे 150 शब्द. तर म्हणजे आता आपण इथे बेसिक गोष्टी इथे समजून घेतलेल्या आहेत. नियोजन आयोग काय आहे, नीती आयोग काय आहे. आता आपण हे समजून घेणार आहोत पुढच्या प्रश्नामध्ये की एक्झॅक्टली नियोजन आयोग आणि नीती आयोग या दोघांमध्ये काय फरक आहे. कारण की फरकावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न अशा प्रकारचा येऊ शकतो. तो प्रश्न अशा प्रकारचा असू शकतो तुम्हाला, क्वेश्चन नंबर 3 हा क्वेश्चन नंबर 3. नियोजन आयोग आणि नीती आयोग, नियोजन आयोग आणि नीती आयोग यामध्ये फरक स्पष्ट करा. दहा गुण 150 शब्द. तुम्हाला इथे आता फरक करा असा प्रश्न इथे दिलेला आहे. तर मित्रांनो, आता आपण याचं उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करूयात की नियोजन आयोग आणि नीती आयोगामध्ये काय फरक आहे. जे मी तुम्हाला सांगितलं असेल तोच फरक तुम्हाला इथे 2 कॉलम मध्ये इथे मांडायचा आहे. तर चला तर आपण बघूयात की कोणकोणता फरक होऊ शकतो.
हा फरक लक्षात घ्या. जेव्हा कधी तुम्हाला फरकाचा हा प्रश्न विचारला जाईल तर तेव्हा तुम्हाला काय करायचंय, तर हे अशा प्रकारचे इथे 2 कॉलम करायचे आणि 2 कॉलम करून तुम्हाला याचा डिफरन्स लिहायचा आहे. तर इथे मी इथे सुरुवातीला लिहितो ते आहे नियोजन आयोग. जे दुसरं आहे ते आहे इथे नीती आयोग. नियोजन आयोग आणि नीती आयोग. तर इथे लिहून घ्या पहिला पॉइंट स्थापना. तर इथे नियोजन आयोगाची स्थापना कधी झाली असेल तर ही डेट लक्षात घ्या, ही आहे 15 मार्च 1950. तर या दिवशीची स्थापना झाली असेल. नीती आयोगाची स्थापना कधी झाली असेल तर ही स्थापना आहे या ठिकाणी इथे 1 जानेवारी 2015 मध्ये स्थापना झाली असेल, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर आपल्याला इथे लिहिता येईल की याचे अध्यक्ष कोण असतात. तर याचे अध्यक्ष आहेत पंतप्रधान. इकडे सुद्धा याचे अध्यक्ष कोण आहेत तर याचे सुद्धा अध्यक्ष आहेत या ठिकाणी इथे पंतप्रधान. पंतप्रधान याचे अध्यक्ष आहेत. याच्यामध्ये तिसरा फरक सांगता येईल तुम्हाला. रचनेमध्ये सदस्य हे पूर्ण वेळ आहेत. सदस्य पूर्ण वेळ काम करतात. हा तुमचा इथे तिसरा डिफरन्स झाला असेल. परंतु नीती आयोगामध्ये थोडस वेगळं आहे की जे काही आपले सदस्य आहेत हे सदस्य काही पूर्ण वेळ आणि काही अर्धा वेळ, पूर्ण तसेच अर्धा वेळ हे इथे काम करतात. अर्धा वेळ काम करतात. हा तुमचा एक महत्वाचा डिफरन्स होऊ शकतो 3 नंबरचा. चला आणखी मला सांगा कोणता डिफरन्स होऊ शकतो. तर मुळात नियोजन आयोग जे आहे तर याची जी काही बरखास्ती आहे की आपण त्याला बरखास्ती नाही म्हणता येणार, याचं जे काही कार्य आहे हे कार्य जे आहे ते केंद्रीकृत पद्धतीने केंद्रीकरणाच्या माध्यमातून कार्य करते. परंतु तुम्हाला माहितीच असेल की आपला जो काही नीती आयोग आहे ते कोणत्याही प्रकारे केंद्रीकृत नाहीये. तर याचा जो काही बेस आहे तो आहे विकेंद्रीकरण. तर जो काही नीती आयोग आहे ते विकेंद्रीकरणाच्या माध्यमातून कार्य करते. तर हा झाला तुमचा इथे चौथा डिफरन्स. आणखी मला सांगा कोणता डिफरन्स होऊ शकतो याच्यामध्ये. तर याच्यामध्ये आपल्याला हे सांगता येईल की जे काही आपला नियोजन आयोग आहे याच्यामध्ये जे काही प्लॅनिंग आहे ते कशा पद्धतीचं आहे, ते आहे टॉप टू बॉटम. इथे लिहून घ्या टॉप टू बॉटम नियोजन होते. आणि हे जे नियोजन आहे नीती आयोगाचे नियोजन हे प्रामुख्याने कशा प्रकारचं आहे, हे बॉटम टू टॉप ह्या पद्धतीचं नियोजन आहे. तर हा झाला तुमचा इथे 5वा डिफरन्स. तर हे नियोजन आहे किंवा होते, हा मेन डिफरन्स आहे. टॉप टू बॉटम आणि इथे आहे बॉटम टू टॉप नियोजन होते. तर अशा पद्धतीच्या याच्यामध्ये वेगळे आपण याच्यामध्ये दृष्टिकोन वापरत असतो. तर हे तुम्हाला 5 डिफरन्स लक्षात आलेत का. परीक्षेमध्ये तुम्हाला हे 5 डिफरन्स लिहिणं अपेक्षित आहे. याचबरोबर आणखीन काही डिफरन्स आहे जे तुम्हाला इथे स्टेट बोर्ड मध्ये सांगितलेले आहेत. बघा स्टेट बोर्ड मध्ये कोणते डिफरन्स सांगितले असतील, हे 5 डिफरन्स लक्षात घ्या. जे आपण बघितलं असेल याची स्थापना झाली असेल 1950 मध्ये, याची स्थापना झाली असेल या ठिकाणी 2015 मध्ये. नियोजन आयोग मंत्रालयावर राज्य सरकारला निधी पुरवत असते. हे कोणत्याही प्रकारे निधीचा पुरवठा करत नाही. हा एक डिफरन्स होऊ शकतो. नंतर राज्याची भूमिका कळवण्यासाठी इथे एनडीसीची स्थापना केलेली आहे आणि राज्य सरकारची भूमिका नियोजन मंडळापेक्षा जास्त महत्वाची असणे इथे अपेक्षित केलेलं आहे. म्हणजे इथे राज्यांना जास्त महत्व दिलेलं आहे,
नियोजन आयोगामध्ये कोणत्याही प्रकारच्या राज्यांना महत्व दिलेलं नाही. सचिव किंवा सदस्य नेहमीच्या प्रक्रियेद्वारे नियुक्त होतात. याच्यामध्ये कोणाच्या माध्यमातून नियुक्त होतात? पंतप्रधान यांच्या माध्यमातून नियंत्रित होतात किंवा नियुक्त केले जातात. नियोजन आयोगाकडे अर्धवेळ काम करणारे सदस्य संख्या अजिबात नाही आणि नीती आयोगाकडे दोन्ही प्रकारचे लोक आहेत, पूर्णवेळ प्लस अर्धवेळ. हे आपण इथे समजून घेतलेलं आहे. नियोजन आयोगाकडे असलेला अध्यक्ष, सचिव किंवा सदस्य पूर्णवेळ काम करणारे सदस्य असतात. याच्यामध्ये काही पूर्णवेळ आणि काही अर्धवेळ असं इथं म्हटलेलं आहे. नंतर इथं म्हटलेलं आहे नियोजन आयोग राज्यांसाठी धोरणे लागू करणे आणि प्रकल्पांना मंजुरी देऊन निधीचं वाटप करणे हे करत असते. परंतु नीती आयोग जो आहे हा केवळ विचार विनिमय करणारा गट असून त्यास धोरणे बनवण्याचा अधिकार नाही. केवळ काय बनवणे आहे? केवळ विचार करणे, धोरण बनवण्याचा याला अधिकार नाही. तर आपण हे आतापर्यंत इथे 5 लक्षात घेतलं आहे. तुम्हाला जे काही समजलं असेल मित्रांनो, याच्यावरती आपल्याला परत एकदा इथे लिहून घ्यायचंय की तुम्ही काय काय समजून घेतला. बघा, नंबर 6, नियोजन आयोग धोरण बनवू शकते. नियोजन आयोग धोरण बनविते. इथे लिहा 6 मध्ये, नीती आयोग धोरण बनवू शकत नाही. बनवू शकत नाही. केवळ विचार विनिमय गट आहे. नाही तर केवळ विचार विनिमय गट आहे. विचार विनिमय गट आहे. तर हे तुम्हाला मांडणं अपेक्षित आहे. तर नियोजन हे धोरण बनविते, नियोजन आयोग धोरण बनविते, तर नीती आयोग केवळ विचार विनिमय करते, धोरण बनवू शकत नाही. तर इथे लक्षात घ्या, नियोजन आयोग इथे सर्वात महत्वाचं आहे, प्रकल्पांना मंजुरी देऊ शकते. नियोजन आयोग प्रकल्पांना मंजुरी देणे व निधी वाटप करू शकते. इथे काय दिलं असेल? इथे बघा, नीती आयोग निधी वाटप करू शकत नाही. निधी वाटप तर लक्षात घ्या, हे तुम्हाला इथे जवळपास 7 डिफरन्स लिहिता आले तर याचा अर्थ की तुम्ही सक्सेस आहात. तुम्हाला हा टॉपिक इथे लक्षात आलेला आहे. तर मी जस्ट तुम्हाला एकदा वाचून दाखवतो, मी तुमच्या लक्षात येईल. तर तुम्हाला या 10 मार्कांसाठी फक्त तुम्हाला एवढंच लिहायचं आहे. स्थापना 15 मार्च 1950, 1 जानेवारी 2015, अध्यक्ष पंतप्रधान, सदस्य पूर्णवेळ किंवा इकडे आहे पूर्णवेळ तसेच अर्धवेळ, केंद्रीकरणाच्या माध्यमातून कार्य करते, तर विकेंद्रीकरणाच्या माध्यमातून कार्य करते, टॉप टू बॉटम नियोजन होते, तर इथे आहे बॉटम टू टॉप नियोजन होते. नियोजन आयोग धोरण बनविते, तर नीती आयोग धोरण बनवू शकत नाही, तर केवळ विचार विनिमय गट म्हणून कार्य करते. नियोजन आयोग प्रकल्पांना मंजुरी देणे व निधी वाटप करू शकते, परंतु नीती आयोग कधीही निधी वाटप करू शकत नाही. तर मित्रांनो, हे तुम्हाला फक्त 7 मुद्दे लिहिण्याची अपेक्षा होती. जर तुम्ही जर इथे एवढं लिहू शकला तर याचा अर्थ की तुम्हाला हे जमलेलं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे इथे आपण 3 क्वेश्चनचा आज इथे आढावा घेतलेला आहे आणि हे तुम्हाला जमायला हवं, म्हणजे जमायलाच हवं. तर आतापर्यंत आपण हे संपूर्ण समजून घेतलंय. आता आपण परत आपल्या ह्या महत्वाच्या मुद्द्याकडे येणार आहोत आणि आपला हा जो काही मुद्दा आहे तोच आहे की नियोजन आयोग आपल्या देशामध्ये कशा प्रकारे हे पुढे गेलेला आहे. तर याच्यावरती आज आपण इथे डिस्कशन करणार आहोत की भारतामध्ये एकूण आतापर्यंत 12 पंचवार्षिक योजना होऊन गेलेल्या आहेत. तर ह्या 12 पंचवार्षिक योजना समजून घ्या की ह्या कोणत्या आहेत आणि त्यांचे नाव कोणते आहेत. तर एक्झॅक्टली आज आपण हे सगळं इथं आराखडा लक्षात घेणार आहोत, पहिल्या योजनेपासून तर 12व्या पंचवार्षिक योजनेपर्यंत. याच्यावरती आपल्याला नेहमी प्रश्न येत असतात. फक्त मी तुम्हाला त्याची एक लाईन हे करतो, एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. याच्यावरती तुम्हाला प्रिलिमला प्रश्न येतील पण मेन्सला प्रश्न येणार नाही.
तर ही लाईन कोणती आहे पहिल्या पंचवार्षिक योजनेपासून तर 12व्या पंचवार्षिक योजनेपर्यंत, तर हे सगळं डिस्कशन मी तुम्हाला इथे 2 मिनिटात करणार आहे. तर चला तर त्याला आपण थोडस फोकस करूयात. ही लाईन कोणती आहे किंवा कोणत्या प्रकारच्या आपल्या या पंचवार्षिक योजना इथे होऊन गेलेल्या आहेत. तर चला आपण सुरू करतोय. यामध्ये पहिली पंचवार्षिक योजना आपल्या देशामध्ये होऊन गेली असेल ती आहे 1951 पासून तर 1956 मध्ये. तर ही आहे आपली पहिली पंचवार्षिक योजना. त्याच्यानंतर आपल्या देशामध्ये दुसरी पंचवार्षिक योजना झाली असेल तर ही झाली असेल 1956 पासून तर 1961 पर्यंत. ही आहे आपली इथे दुसरी पंचवार्षिक योजना. त्याच्यानंतर आपल्या देशामध्ये तिसरी पंचवार्षिक योजना आली असेल तर ती आहे 1961 पासून तर 1966 मध्ये तिसरी पंचवार्षिक योजना. त्याच्यानंतर देशामध्ये चौथी पंचवार्षिक योजना होऊ शकली नाही, थोडासा इथे गॅप झालेला आहे. तो गॅप का झाला असेल तुम्हाला मी सांगतोच. तर हा गॅप आहे 1966 पासून तर 1969 पर्यंत. तर याला आपण या ठिकाणी म्हणतो सुट्टीचा कालावधी, सुट्टीचा कालावधी किंवा सुट्टीचा नियोजन. तर हे लक्षात घ्या, सुट्टीचा कालावधी. आता हा कालावधी आपण का घेतला असेल हे तुम्हाला पुढे कळेलच, फक्त हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर इथे आपली चौथी पंचवार्षिक योजना आलेली आहे. तर याचा कालावधी आहे 1969 ते 1974. तर ही आहे या ठिकाणी आपली ती चौथी पंचवार्षिक योजना. त्याच्यानंतर पाचवी पंचवार्षिक योजना आली असेल, याची डेट आहे 1974 पासून तर 1979 पर्यंत. परंतु ही योजना मुळात 1974 पासून तर 1978 पर्यंतच टिकू शकली, कारण की जे काही सरकार आहे इंदिरा गांधी यांचं सरकार ते पडलं, तर त्यामुळे याचा कालावधी हा 4 वर्षाचाच आहे. म्हणजे पाचवी योजना कधीही 5 वर्ष पूर्ण होऊ शकली नाही. याचा कालावधी हा फक्त 4 वर्षाचाच होता. हा आहे 1974 ते 1978. त्याच्यानंतर ही झाली आपली पाचवी योजना. आता आपण इथे 6वी योजना लक्षात घेऊयात. तर 6व्या योजनेचा कालावधी आहे 1980 पासून. मुळात लक्षात घ्या मित्रांनो, 5व्या योजनेनंतर जनता सरकार सत्तेमध्ये आलं आणि त्यांनी त्यांच्या हिशोबाने नवीन एक योजना तयार केली असेल, तर याचं नाव आहे सरकती योजना. तर हा कालावधी आहे 1978 ते 1980 पर्यंत. तर या योजनेला म्हणायचं आपण या ठिकाणी ते सरकती योजना. सरकती योजना याला आपण इंग्लिशमध्ये रोलिंग प्लॅन असं म्हणतो. रोलिंग प्लॅन. रोलिंग प्लॅन म्हणजे सरकती योजना. म्हणजे पूर्ण 5 वर्षाचं नियोजन न करता एका वर्षाचं नियोजन करणं. एका वर्षाचं, मग नंतर परत दुसऱ्या वर्षाचं, नंतर 5 वर्ष होता होता आणि मग सगळ्या गोष्टीला कॅल्क्युलेट करायचं की बाबा ठीक आहे मी 5 वर्षाचं नियोजन पूर्ण केलेलं आहे. म्हणजे पूर्ण 5 वर्षाचं नियोजन हे आधी न ठरवता हळूहळू टप्प्याटप्प्याने 5 वर्षापर्यंत घेऊन जाणे, याला म्हणतो आपण इथे सरकती योजना. तर मुळात जेव्हा जनता सरकार होतं किंवा मोरारजी देसाई जेव्हा पंतप्रधान होते, तर तेव्हा आपण ही योजना या ठिकाणी इथे सुरू केली होती 1978-1980 मध्ये. मित्रांनो, त्याच्यानंतर या ठिकाणी इथे आपली 6वी योजना आलेली आहे. तर याचा कालावधी आहे 1980 ते 1985. तर तेव्हा इंदिरा गांधी आपल्या पीएम होत्या, परंतु 1984 मध्ये त्यांचं निधन झालं, त्यांची हत्या करण्यात आली. त्याच्यानंतर राजीव गांधी आपले हे पंतप्रधान झालेले आहेत. तर ही योजना कितवी आहे? 6वी योजना. ही आहे आपली 6वी योजना. तर कालावधी लक्षात घ्या 1980 ते 1985. त्याच्यानंतर आपण पुढच्या योजना लक्षात घेऊयात. तर पुढच्या योजना सुद्धा अशाच प्रकारच्या आहेत, फक्त यांचे वर्ष लक्षात ठेवा. प्रिलिम्ससाठी तुम्हाला योजना हा टॉपिक खूप महत्वाचा आहे. त्याच्यानंतर 1985 ते 1990. तर तेव्हा राजीव गांधी आपले पीएम होते 1985 ते 1990. तर ही जी काही योजना आहे ही आपली इथे 7वी योजना आहे, 7वी पंचवार्षिक योजना. त्याच्यानंतर 1990 ते 1992 यामध्ये सुट्टी होती, कारण की तेव्हा आपल्या देशाची परिस्थिती जी आहे ती एकदम हालाकीची होती. तर त्यामुळे आपल्याला याच्यावरती कोणत्याही प्रकारचं नियोजन करता आलं नाही. देश आर्थिक संकटामध्ये होता. तर कालावधी हाच आहे 1990-1992. त्याच्यानंतर आपल्या देशामध्ये आपण 8वी योजना सुरू केली असेल, ती आहे 1992 पासून तर 1997 मध्ये. तर ही आहे आपली या ठिकाणी इथे 8वी योजना. 8वी योजना.
त्याच्यानंतर आपली नवी योजना सुरू झाली असेल तर ही आहे 1997 पासून, तर जवळपास 5 वर्ष पुढे, म्हणजे किती असेल 2002 ही आहे आपली इथे नववी योजना. त्याच्यानंतर आपल्या देशामध्ये 10वी योजना आली असेल तर ही आली असेल 2002 पासून तर 2007 पर्यंत 10वी योजना. त्याच्यानंतर आपल्या देशामध्ये आलेली आहे इथे 11वी योजना, तर ही आहे 2007 पासून तर ही आहे 2012 पर्यंत, ही आहे इथे 11वी योजना. त्याच्यानंतर आपल्या देशामध्ये आली असेल इथे 12वी योजना, तर याचा कालावधी आहे 2012 पासून तर 2017 पर्यंत, आणि अशा प्रकारे इथे आपली 12वी योजना इथे समाप्त होते आणि नियोजन आयोग सुद्धा या ठिकाणी इथे आपला समाप्त होतो. तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर हे एवढं सगळं लक्षात ठेवायचं आहे का? तर हो, याचा कालावधी आणि योजनेचं नाव लक्षात ठेवायचं आहे, आणि याचबरोबर आणखी हे तुम्हाला सुद्धा लक्षात ठेवायचं आहे की या योजनेमध्ये आपण कशावरती काय भर दिला असेल, याच्यावर सुद्धा तुम्हाला इथे परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. एक्झॅक्टली आता आपण हे बघण्याचा प्रयत्न करूयात. लक्षात घ्या मित्रांनो, पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण कशावरती फोकस केला असेल, तर पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण सर्वात जास्त फोकस केला असेल कृषी क्षेत्रावरती फोकस केलेला आहे. म्हणजे आपला उद्देश तोच होता की कृषी क्षेत्राला फोकस करून आपल्याला कृषीचा विकास करायचा आहे, जेणेकरून देशाला विकसित होता येईल. कारण की सर्वात जास्त जे रोजगार आहे तो कृषी क्षेत्रामध्ये आहे, देशाचा रोजगार हा कृषी क्षेत्रामध्ये आहे, देशाचा विकास हा कृषी क्षेत्रावरती अवलंबून आहे. म्हणून आपण पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण कृषी क्षेत्राला फोकस केला असेल, आणि यासाठी आपण जे मॉडेल विकसित केलं आहे याचं नाव आहे हेराल्ड डोमर. तर हे मॉडेलचं नाव लक्षात ठेवा, या मॉडेलचं नाव आहे हेराल्ड डोमर. तर हेराल्ड डोमर मॉडेल आपण या ठिकाणी ते विकसित केलेलं आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या मॉडेलमध्ये आपल्या लक्षात आलं होतं की ठीक आहे बाबा, कृषीवरती फोकस करतोय पण कृषीमुळे लॉंग टर्म विकास होणार नाही, म्हणून आपलं जे काही प्लॅन आहे आपल्या कृषीवरती आपण ते चेंज केलं, आणि आपण दुसऱ्या योजनेमध्ये आपण हा फोकस केला असेल आपला अवजड उद्योग. तर अवजड उद्योग लक्षात घ्या, याच्यावरती आपण हे फोकस केलं असेल, आणि याचे जे काही मॉडेल आहे ते कोणी विकसित केलं असेल की अवजड उद्योगाला फोकस करायचं आहे. यांचं नाव आहे पीसी महालनोबिस. महालनोबिस. तर हे लक्षात घ्या, तुम्हाला मी पुढे सांगणारच हा रेफरन्स, पण आता फक्त इथे पाठ करा. पीसी महालनोबिस यांनी अवजड उद्योग याच्यावरती फोकस केलं, नेहरूंनी अवजड उद्योगावरती फोकस केलं, आणि यामध्ये अनेक प्रकारच्या योजना आपल्या इथे आल्या असेल. त्याच्यानंतर तिसरी पंचवार्षिक योजनेमध्ये आपण काय केलं, कोणत्याही एका क्षेत्राला फोकस न करता आपण काय केलं असेल, 2 क्षेत्रांना एकत्रित फोकस केलं. तर हे क्षेत्र कोणतं आहे, तर एक आहे आपलं कृषी क्षेत्र आणि दुसरं आहे अवजड उद्योग. म्हणजे आपण इथे दोघांना फोकस केला, तर त्याचा उपयोग काय होता? उपयोग हाच होता की जेणेकरून आपल्याला दोघांना फोकस करून देशामध्ये रोजगार वाढवता येईल, हा तो उद्देश होता. तर हे आहे आपलं मॉडेल कृषी अवजड उद्योग मॉडेल. आता हे मॉडेल आपल्याला कुणी सांगितलं असेल, तर हे मॉडेल सांगितलं असेल सेम व्यक्ती, त्यांचं नाव आहे पीसी महालनोबिस. तर हे नाव आणि यांचे मॉडेल नाव लक्षात ठेवा, तुम्हाला पूर्व परीक्षेला याच्यावरती आपल्याला प्रश्न येऊ शकतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर इथे आपण सुट्टीचा कालावधी का घेतला? सुट्टीचा कालावधी घेण्यामागे एकच कारण आहे मित्रांनो, कारण की या तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण 1962 मध्ये आपण चीन बरोबर युद्ध केलं, नंतर 1965 मध्ये आपण जवळपास पाकिस्तान बरोबर युद्ध केलं. तर आपण हे एवढे मोठे युद्ध केल्यामुळे आपल्याकडे जे काही पैसा आहे तो पूर्ण खतम झाला, देशाची अर्थव्यवस्था पूर्णतः बर्बाद झाली. मग अशा वेळेस परत पैसा आपल्याकडे नव्हता, परत योजना निर्माण करणं भारताला शक्य नव्हतं, म्हणून आपण या ठिकाणी ही सुट्टी घेतलेली आहे. म्हणून हा कालावधी लक्षात घ्या, 1966 ते 1969 याला आपण या ठिकाणी म्हटलेलं आहे सुट्टीचा कालावधी. याच्यावरती आपल्याला प्रश्न येऊ शकतो प्रिलिमसाठी. त्याच्यानंतर चौथी योजना जेव्हा आपण स्टार्ट केली तर आता हे लक्षात आलं होतं की चला आता आपण स्टेबल झालेलो आहोत, देशाची अर्थव्यवस्था पुढे चाललेली आहे. तर या दृष्टिकोनातून इथे आपल्याला काही योजना समजून घ्यायच्या आहेत मित्रांनो. बघा, चौथी योजना, 5वी योजना, नंतर आहे 6वी योजना. तर ह्या ज्या काही 3 योजना आहेत नेहमी लक्षात घ्या. आता यांचे उद्दिष्ट काय आहेत, यांनी काय प्रयत्न केला असेल, कोणता फोकस असेल हे नेहमी लक्षात ठेवा. याचा फोकस आहे स्थैर्यासह वाढ. स्थैर्यासह वाढ हे यांचं उद्दिष्ट होतं. यांचं काय होतं, 5व्या योजनेचं उद्दिष्ट हे होतं गरिबी निर्मूलन आणि रोजगार निर्मिती. गरिबी निर्मूलन
गरिबी निर्मूलन, कारण की तेव्हा आपल्या देशामध्ये गरिबी वाढली होती, म्हणून लिहिलं असेल गरिबी निर्मूलन आणि स्वावलंबन आणि स्वावलंबन हे यांचं महत्वाचं उद्दिष्ट हे तुम्हाला पाठ करायचं. प्रिलिमच्या अँगलनी महत्वाचं आहे, मेन्सच्या अँगलनी महत्वाचं नाहीये, पण मेन्सचा अभ्यास करत असताना आपल्याला हे समजून घ्यायचंय की कशा प्रकारे आपल्या देशामध्ये आपण आपले टार्गेट्स हे शिफ्ट केलेले आहेत. यासाठी हे सगळं तुम्हाला मी इथे सांगतोय. त्याच्यानंतर साध्या योजनेमध्ये आपला जो मेन फोकस होता तो काय होता बघा, तो होता गरिबी निर्मूलन, गरिबी निर्मूलन व रोजगार निर्मिती. तर आपलं हे या ठिकाणी हे टार्गेट आहे, गरिबी निर्मूलन व रोजगार निर्मिती. तर मित्रांनो लक्षात घ्या, तर हे 3 महत्वाचे आहेत जे तुम्हाला इथे सांगितलेत मी. तर हे 3 पाठ करा. आता याच्यामध्ये बघा, भलेही ती तुमची चौथी योजना असेल, चौथी योजना आहे, त्याच्यानंतर इथे 5वी योजना आहे, नंतर इथे आपली 6वी योजना आहे. तर याच्यामध्ये जे काही पीएम आहेत त्या एकच आहेत, त्या आहेत आपल्या इंदिरा गांधी. तर इंदिरा गांधी पीएम आहेत, तर यांनी एकाच प्रकारचं जे काही मॉडेल आहे ते आपल्या देशामध्ये स्वीकारलेलं आहे आणि हे मॉडेल एकच आहे. तर ते मॉडेल कोणतं आहे? ॲलन आणि रुद्र. तर हे मॉडेल नाव लक्षात घ्यायचं, ॲलन आणि अशोक रुद्र, ॲलन आणि अशोक रुद्र. अशोक रुद्र. तर हे जे काही मॉडेल आहे मित्रांनो, हे कितीसाठी लागू आहे लक्षात घ्या. तर हे मॉडेल लागू आहे या ठिकाणी आपली 4थी योजना, त्याच्यानंतर 5वी योजना, 6वी योजना, या सगळ्यांसाठी इथे आपल्याला एकच मॉडेल आहे, ते आहे ॲलन आणि अशोक रुद्र. तर मित्रांनो अशा प्रकारचा तुम्हाला आराखडा समजून घ्यायचा आहे, याच्यावरती आपल्याला इथे प्रश्न येऊ शकतो. तर हे सगळे इथे लक्षात ठेवा, त्याचे उद्दिष्ट कोणते आहेत आणि यांचे मॉडेल कोणते आहे. त्याच्यानंतर आपण इथे 7व्या योजनेवरती येणार आहोत. तर 7व्या योजनेमध्ये आपल्या देशामध्ये रोजगार निर्मिती ही खूप मोठी समस्या होती. तर या दृष्टिकोनातून आपण आपलं उद्दिष्ट ठेवण्यात आलं, तर ते आहे रोजगार निर्मिती. रोजगार निर्मिती आपलं हे याच्यामध्ये उद्दिष्ट होतं, रोजगार निर्मिती. आणि याचं जे काही मॉडेल मांडलं असेल ते आहे ब्रह्मानंद अँड वकील, ब्रह्मानंद आणि वकील. तर यांनी हे मॉडेल या ठिकाणी आपल्या देशामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. यांचं नाव आहे ब्रह्मानंद आणि वकील. त्याच्यानंतर 1990 ते 92 मध्ये देशामध्ये आर्थिक सुधारणा चालू होत्या, देशामध्ये आर्थिक समस्या चालू होत्या, यामुळे आपण याच्यामध्ये सुट्टी घेतलेली आहे. त्याच्यानंतर 8वी योजना जी आहे मित्रांनो, यामध्ये आपल्या देशामध्ये आर्थिक सुधारणा देण्याचं काम जे केलं असेल मनमोहन सिंग आणि नरसिंह राव यांनी केलं असेल, आणि म्हणून या मॉडेलचं नाव आहे राव मनमोहन, राव मनमोहन. याला आपण इथे प्रतिमान असं म्हणतो. आणि यांचं उद्दिष्ट काय असेल, यांना काय करायचं होतं, तर यांना आपल्या देशामध्ये मानव विकास करायचा होता. देशामध्ये मानव विकास करण्यासाठी यांनी इथे हे उद्दिष्ट ठेवलं होतं. तर ही योजना आहे आपल्या ठिकाणी इथे 8वी योजना. आता 9वी योजना, 10वी योजना, 11वी योजना, 12वी योजना, याच्यामध्ये लक्षात घ्या कोणत्याही प्रकारचं मॉडेल नाहीये. फक्त याच्यामध्ये जे काही त्यांनी महत्वपूर्ण आपल्याला जे काही उद्दिष्ट ठेवले असतील हे थोडीशी इथे उद्दिष्ट समजून घ्यायचे आहेत. तर 9व्या योजनेचं उद्दिष्ट हेच होतं, ग्रामीण आणि कृषी विकास, किंवा आपण त्याला म्हणूयात कृषी आणि ग्रामीण विकास, कृषी व ग्रामीण विकास हे आपलं उद्दिष्ट होतं 9व्या योजनेचं. त्याच्यानंतर 10व्या योजनेचं आपलं उद्दिष्ट होतं आपल्याला सर्वात जास्त शिक्षणावरती फोकस करायचं असेल, तर शिक्षणावरती आपण फोकस करून आपलं उद्दिष्ट आपण ठेवलं असेल 10व्या योजनेचं, ते आहे शिक्षण. आता लक्षात घ्या, तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे तुम्हाला इथे परीक्षेला प्रश्न येऊ शकते ते हेच आहे 11वी योजना आणि इथे 12वी योजना. तर लक्षात घ्या मित्रांनो, 11व्या योजनेचं उद्दिष्ट काय होऊ शकते हे नेहमी लक्षात ठेवा. तर याच्यावरती तुम्हाला प्रश्न येऊ शकते आणि थोडासा लिटिल बिट याच्यामध्ये डिफरन्स आहे. हे तुम्हाला ऑलरेडी मी तुमच्या पीपीटी मध्ये सुद्धा लिहून दिलेलं आहे. एकदा परत वाचा, तुम्हाला याच्यावरती नक्कीच या ठिकाणी इथे फायदा होईल, समजून घ्या. आता याच्यामध्ये बघा 11वी योजना काय दिलेलं असेल, घोषवाक्य जलद व सर्वसमावेशक वृद्धी. आणि नंतर आहे 12वी पंचवार्षिक योजनेचं उद्दिष्ट आहे जलद व शाश्वत सर्वसमावेशक वृद्धी. तर लक्षात घ्या, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे.
याच्यावरती इथे आपल्याला प्रश्न येऊ शकतो. तो शब्द असा आहे, जलद आणि अधिक सर्वसमावेशक वृद्धी. जलद आणि अधिक सर्वसमावेशक वृद्धी. सर्वसमावेशक वृद्धी हा शब्द तुम्हाला दिलेला आहे. हे लक्षात ठेवा. 11वी पंचवार्षिक योजना. आता 12वी पंचवार्षिक योजना काय आहे, हे जवळपास असंच आहे, फक्त याच्यामध्ये एक शब्द इथे ऍड केलेला आहे, जलद शाश्वत आणि अधिक सर्वसमावेशक वृद्धी. अधिक सर्वसमावेशक. तर लक्षात घ्या मित्रांनो, याच्यामध्ये आपण जवळपास 12 आणि 11 यांचे उद्दिष्ट लक्षात घेतलेले आहेत. 11 मध्ये काय सांगितलं असेल, जलद आणि अधिक सर्वसमावेशक वृद्धी, आणि नंतर आहे 12 मध्ये जलद शाश्वत आणि अधिक सर्वसमावेशक वृद्धी. तर आपण इथे आतापर्यंत जे काही डिस्कशन केलेलं आहे ते हेच केलेलं आहे की कशा प्रकारच्या ह्या पंचवार्षिक योजना होऊन गेल्या. तर तुम्हाला हे प्रिलिमच्या अँगलनी महत्वाचं आहे, मेन्सला महत्वाचं नाहीये. तर त्यामुळे थोडंसं इथे व्यवस्थित वाचून घ्या, पाठ करून घ्या, याच्यावरती आपल्याला प्रश्न येऊ शकतो. तर उद्या आपण हे समजून घेणार आहोत, अधिक सर्वसमावेशक वृद्धी म्हणजे काय, शाश्वत विकास म्हणजे काय. तर उद्याच्या लेक्चरमध्ये आपण हे इथे सविस्तर डिस्कशन करणार आहोत. आज आपण इथे फक्त क्लासमध्ये फक्त 3 गोष्टी इथे समजून घेतलेल्या आहेत. तर ह्या कोणत्या 3 गोष्टी आहेत लक्षात घ्या, नियोजन आयोग, नीती आयोग, नियोजन आयोग, नीती आयोग, आणि आतापर्यंत आपल्या देशामध्ये कोणत्या प्रकारच्या या 12 पंचवार्षिक योजना होऊन गेलेल्या आहेत याच्यावरती आपण इथे डिस्कशन केलेलं आहे. आणि याचबरोबर सेंट्रलाइज डिसेंट्रलाइज म्हणजे काय हे समजून घेतलेलं आहे. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण हे समजून घेणार आहोत की आपल्या देशामध्ये ही 11वी आणि 12वी पंचवार्षिक योजनेचा काय रोल होता. तर आपण हे पुढच्या लेक्चरमध्ये इथे सविस्तर समजून घेणार आहोत. तर नक्कीच तुम्हाला हे सगळे इथे कळालं असेल. नक्कीच तुम्ही याच्यावरती थोडंसं रिवाइज करा, पाठ करा, कारण की हा डेटा पाठ आहे. कारण की हा प्रश्न जो आहे किंवा ही जी काही स्लाइड आहे ती पूर्णतः तुम्हाला पूर्व परीक्षेसाठी महत्वाची आहे. ही सुद्धा काय आहे, पूर्व परीक्षेसाठी महत्वाची आहे. आता उद्या आपण डिस्कशन करणार आहोत की हे शाश्वत आणि सर्वसमावेशक वृद्धी म्हणजे काय आणि याचा आपल्याला संबंध मुख्य परीक्षेला कसा आहे हे आपण समजून घेणार आहोत. आणि आजही इथे आपल्याला नियोजन हा टॉपिक इथे समाप्त झालेला नाहीये, याच्यावरती आणखी आपल्याला डिस्कशन करायचं आहे, ते आहे पुढच्या लेक्चरमध्ये. तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण याच्यावरती आणखी डिस्कशन करूयात. तर चला तर मित्रांनो, तुम्हाला हे प्रश्न उद्या इथे लिहून आणायची आहेत. चला, हा सेशन तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून कळवा आणि अतिशय छान पद्धतीने याच्या नोट्स करायला सुरुवात करा. तर तुम्हाला या सगळ्या संपूर्ण सेशनचा फायदा होईल. म्हणजे हे ऑलमोस्ट अशा प्रकारचं आहे, प्री आणि मेन जे आहेत तुमचं जवळपास एकत्र या ठिकाणी इथे असणार आहे. तर दोन्ही अँगलने आपण इथे कव्हर करणार आहोत. आणि विशेषतः लक्षात घ्या, स्टार्टिंगचा जो काही मेन फोकस आहे तो मेनच्या अँगलनीच आहे. तर माझा हे तुम्हाला समजून सांगण्याचा उद्देश हाच आहे, मेन्स अँगलनी. जे आपण प्रिलिम मध्ये जेव्हा जाणार आहोत तेव्हा आपल्याला प्रिलिमसाठी आपल्याला वेगळ्या पद्धतीने बघायचं आहे, परंतु काही गोष्टी तुम्हाला इथे एकत्र बघाव्या लागतील. यासाठी इथे मी दोन्ही अँगल इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर चला तर मित्रांनो, आज आपण इथे थांबूयात आणि हे 3 प्रश्न तुम्ही नक्की लिहा. नक्की तुम्हाला याचा सगळ्यांचा फायदा होईल आणि नक्की या संदर्भात जे काही क्वेश्चन्स असतील तुम्हाला आम्हाला या नंबरवरती इथे पाठवायचे आहे. तर नंबर काय आहे, असं नंबर माहित आहे, पाठ आहे नंबर, लक्षात घ्या. नंबर आपला हा आहे 7620. तोच व्हॉट्सअप नंबर आहे, तोच आहे का? चला, 7261902020 7261902020. तर हा आपला मोबाईल नंबर आहे. या मोबाईल नंबरवरती तुम्ही आम्हाला तुमचे क्वेश्चन्स पाठवा, हे लिहिलेले. नंतर हे क्वेश्चन मला मिळतील, नंतर तुम्हाला मी क्वेश्चन